राम कृष्ण हरि जय राम कृष्ण हरि जय राम कृष्ण हरि जय राम कृष्ण जय राम हरि जय राम कृष्ण जय राम जय राम कृष्ण जय राम कृष्ण जय राम कृष्ण रूप पाहता लोचनी सुख झाले बो साजनी तोहा विठ्ठल बरवा तोहा माधव बरवा तोहा माधव बरवा तोहा माधव बरवा रूप पाहता लोचनी सुख झाले बो साजनी तोहा विठ्ठल बरवा तोहा माधव बरवा तोहा विठ्ठल बरवा तोहा माधव बरवा बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी तोहा विठ्ठल बरवा तोहा माधव बरवा तोहा माधव बरवा तोहा माधव बरवा सुखाचे आगर बाप रखुमा देवी वर सर्व 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 सुखाचे आगर बाप रखुमा देवी वर तोहा विठ्ठल बरवा तोहा माधव बरवा तोहा माधव बरवा तोहा माधव बरवा सर्व सुखाचे आगर बाप रखुमा देवी वर विठ्ठल बरवा तोहा माधव बरवा तोहा माधव बरवा तोहा माधव जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण जय राम कृष्ण जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण हरे जय राम हरे जय राम कृष्ण जय राम कृष्ण राम कृष्ण हरि जय राम जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण जय राम कृष्ण हरे जय राम जय राम हरी गोकुळच्या सुखा अंत पार नाही लेखा अंत पार नाही लेखा अंत पार नाही लेखा गोकुळच्या सुखा अंत पार नाही लेखा अंत पार नाही लेखा अंत पार नाही लेखा बाळकृष्ण नंदा घरी आनंद द्या नारी आनंद द्या नारी आनंद द्या कृष्ण नागरी आनंद आनंद नारी आनंद गुडिया तोरणे करती कथा गाती गाणे करती कथा गाती गाणे करती कथा गाती गाणे बुढ़िया तोरणे करती कथा गाती गाणे करती कथा गाती गाणे करती कथा गाती गाणे बाळकृष्ण नागरी आनंद द्या नर नारी आनंद द्या नर नारी आनंद द्या नर नारी बाळकृष्ण नागरी आनंद द्या नर नारी आनंद द्या नर नारी आनंद द्या नर तुका म्हणे छंदे म्हणे छंदे तुका म्हणे छंदे म्हणे छंदे तुका म्हणे छंदे येणे
गोविंदे हे निवेदिले गोविंदे हे निवेदिले गोविंदे चंदे निवेदिले गोविंदे हे निवेदिले गोविंदे हे निवेदिले गोविंदे बाल कृष्ण नंदा कृष्ण नंदा कृष्ण नंदा कृष्ण नंदा घरी आनंद द्या नर नारी आनंद द्या नर नारी आनंद द्या नर नारी कृष्ण नंदा आनंद द्या नर नारी आनंद द्या गोपाल कुमार गोपाल कुमार गोपाल कुमार विठोबार हरे गोपाल कुमार गोपाल गोपाल कुमार जय 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 गोपाल कुमार हरे गोपाल कुमार जय जय गोपाल हरे गोपाल गोकुळीचा सुखा गोकुळीचा सुखा गोकुळीचा सुखा गोकुळीचा सुखा गोकुळीच्या सुखा गोकुळीच्या सुखा गोकुळीच्या सुखा गोकुळीच्या गोकुळीचा सुखा गोकुळीचा सुखा गोकुळीचा सुखा गोकुळीचा सुखा गोकुळीच्या सुखा गोकुळीच्या सुखा गोकुळीच्या सुखा गोकुळीच्या सुखा अंत पार नाही लेखा अंत पार नाही लेखा बाळ कृष्ण नंदाघरी बाळ कृष्ण नंदाघरी अंतपार नाही लेखा अंतपार नाही लेखा अंतपार नाही लेखा बाळकृष्ण नंदाघरी बाळकृष्ण नंदाघरी आनंदला नरारी आनंदला आनंदला नरारी आनंदला नरारी आनंदला
कुमारी विठोबार कुमारी कुमार कुमारी विठोबार कुमार कुमारी हरी हरी हा गोकुळीच्या सुखांत पार नाही लेखा बाळकृष्ण नंदा घरी आनंदल्या नरनारी गुढिया तोरणी करीती कथा गाती गाणे बाळकृष्ण नंदा घरी आनंदल्या नरनारी तुका म्हणे छंदे येणे वेधिले गोविंदे बाळकृष्ण नंदा घरी आनंदल्या नरनारी विठोबा रकुमार कुमार कुमारी कुमार 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 गोकुळीच्या सुखांत पार नाही लेखा बाळकृष्ण नंदा घरी आनंदल्या नरनारी। प्रस्तुत प्रसंगी कीर्तन रूपी सेवेकरिता निवडलेला अभंग जगद्गुरु जगतवंदनीय सर्वांच्या अंतकरणाचा अधिष्ठान असणारे माऊली तुकोबाराय यांचा 4 चरणांचा आणि भगवान श्रीकृष्ण परमात्मा बालरूपामध्ये गोकुळामध्ये प्रत्यक्ष प्रगट झाला आणि परमात्म्याच्या प्राकट्याने गोकुळवासी लोकांना झालेले जे सुख आहे त्या सुखाचं वर्णन करून सांगणार अशा पद्धतीचा हा अभंग आहे। या अभंगामध्ये माऊली तुकोबाराय आपल्याला काय प्रतिपादन करून सांगतात तत्पूर्वी आपण एकदा संतांना नमन करूया। श्री संतांची ये माता चरणावरी साष्टांग हे करी दंडवत साष्टांग हे करी दंडवत श्री संतांची ये माता चरणावरी साष्टांग हे करी दंडवत साष्टांग हे पंढरीच्या देवराया दंडवत
त्यांचे माथा चरणावरी साष्टांग हे करी दंडवत विश्रांती पावलो सांभाळा उत्तरी वाढले अंतरी प्रेम सुख गोकुळीच्या सुखा अंतपार नाही लेखा बाळकृष्ण नंदा घरी आनंदल्या नरनारी प्रस्तुत आपल्या या श्री क्षेत्र जांभळी गावामध्ये श्रीमद भागवत कथेच्या सांगते प्रत्यर्थ असणारी ही भगवंताची कीर्तनरूपी सेवा ही अकारण करुणा वरुणालय भक्तकाम कल्पद्रुम भगवान पांडुरंग परमात्म्याच्या अथांग करुणेनं त्याच्या दयेनं आणि या सर्व संयोजक मंडळींच्या माध्यमातून समस्त ग्रामस्थांच्या माध्यमातून आमच्या वाटेला आलेली आहे। सेवेकरिता निवडलेला अभंग जगद्गुरु तुकोबरा यांचा आहे। तुकोबरा अभंगाच्या माध्यमातून गोकुळवासी लोकांचं विलक्षण असणारं सुख वर्णन करून सांगतात। काय सांगतात महाराज? महाराज सांगतात अनंतकोटी ब्रह्मांडाचा नायक असणारा भगवान जो तग्नी शब्दांच्याही पलीकडचा आहे, निर्गुण निराकार आहे, तो परमात्मा भक्तांकरिता सगुण साकार होऊन प्रत्यक्ष प्रगट झाला आणि त्यानं बालरूप धारण केलं। कृष्ण नावानं तग्नी सर्वत्र अशा पद्धतीनं प्रसिद्ध झाला। तो परमात्मा प्रगट झाला, त्याला प्रत्यक्ष पाहिलं सर्व लोकांनी। त्याला पाहिल्याबरोबर सर्व लोकांना विलक्षण असणारं सुख प्राप्त झालं। किती सुख झालं महाराज म्हणतात, त्या सुखाची मोजदात करता येत नाही। गोकुळीच्या सुखा अंतपार नाही लेखा, लेखा म्हणजे लेखाजोखा, मोजदात। गोकुळामध्ये होणाऱ्या त्यांनी सुखाची मोजदात करता येत नाही, एवढं सुख झालं। का तर बाळकृष्णानंदा घरी आनंदल्या नरनारी, कृष्ण परमात्मा बाल रूप धारण करून नंदराजाच्या घरी प्रगट झाला आणि म्हणून गोकुळातल्या सर्व नरनारींना विलक्षण आनंद प्राप्त झाला। महाराज आनंद व्यक्त करण्याकरिता त्यांनी काय केलं असं जेव्हा विचारलं तेव्हा तुकोबरा सांगतात सर्वांनी गुढ्या उभारल्या, तोरणं लावली। गुढिया तोरणे करती कथा, गाती गाणे, भगवंताची कथा करू लागले, गाणी गाऊ लागले। आनंद विभोर होऊन त्यांनी भगवंताला पाहू लागले। का बरं एवढा आनंद झाला असेल? एवढं सुख त्यांना झालं म्हणता मोजदात करता येत नाही। गुढ्या उभारल्या, तोरणं लावून त्यांनी आनंद व्यक्त करतायत। नेमकं झालं काय? कसं काय एवढा आनंद त्यांना झाला, एवढं सुख प्राप्त झालं ते तरी सांगा। मग तुकोबरा त्यांनी अभंगाच्या शेवटच्या चरणात वर्णन करून सांगतात, तुका म्हणे छंदे येणे वेधिले गोविंदे, या गोविंदानं सर्व लोकांना छंद लावला। आपण सर्वजण म्हणतो मन मोहिले गोविंदे, मूळ पाठ तसा नाही। गाथा जर आपण पाहिला तर येणे वेधिले गोविंदे असा पाठ आहे। तुका म्हणे छंदे येणे वेधिले गोविंदे, या गोविंदानं सर्व गोकुळवासी लोकांना छंद लावला आणि सर्वांना आपल्याकडे वेधून घेतलं, म्हणून सर्वांना एवढं सुख झालं। अभंगाकडे पाहत असताना षडलिंगात्मक अभंग पाहत जावा। त्याच्यामध्ये पहिला उपक्रम उपसंहाराची एक वाक्यता, मग त्याच्यात अपूर्वता, मग अर्थवाद, मग फल, मग उपपत्ती, अभ्यास, या सगळ्या गोष्टी अभंगात त्यांनी पाहिल्या पाहिजे। अभंगाचा उपक्रम करताना तुकोबरा म्हणतात गोकुळीच्या सुखा आणि उपसंहार करत असताना म्हणतात येणे वेधिले गोविंदे। गोकुळात सुख का झालं तर येणे वेधिले गोविंदे, सर्व गोकुळवासी लोकांना सुख होण्याचं कारण भगवंतानं त्यांना वेधून घेतलं म्हणून सर्वजण त्यांनी सुखी झाले, हा त्यातला भाव आहे। म्हणून भगवंताच्या छंदात सर्वजण विभोर होऊन नाचतायत, कथा करतायत, गाणी गातायत आणि आनंदाचा सोहळा अशा पद्धतीने संपन्न करतायत, असा भाव तुकोबरा या अभंगाच्या माध्यमातून सांगतात। असा अभंगाचा सरळ अर्थ पाहण्याचा आपण प्रयत्न केला। विठोबा रखुमारे रे विठोबा रखुमारे, 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 विठोबा रखुमारे। गोकुळीच्या सुखा अंतपार नाही लेखा, बाळकृष्णानंदा घरी आनंदल्या नरनारी प्रस्तुत। आजचा हा काल्याचा प्रसंग आहे। काला म्हणजे प्रसाद, हा प्रसाद म्हणजे पूर्णत्व। हे काल्याचं कीर्तन म्हणजे कलशाचं कीर्तन मानलं जातं, पूर्णतेचं कीर्तन मानलं जातं। 7 दिवसापर्यंत आपण सर्वांनी श्रीमद भागवत कथा श्रवण केली आणि या कथेची सांगता आपण सर्वजण वारकरी आहोत आणि वारकरी संप्रदायामध्ये कोणत्याही उपक्रमाची सांगता ही त्यांनी काल्याच्या कीर्तनानं होत असते।
म्हणून आज आपण काल्याचं कीर्तन करतो आहोत. काल्याचं कीर्तन म्हटलं की भगवंताच्या सुंदर असणाऱ्या मधुर असणाऱ्या लीला श्रवण कराव्यात. काय करावं? भगवंताचं चरित्र सांगावं. दंड काय महाराज? भगवंताचं चरित्र श्रवण करावं. का बरं भगवंताचं चरित्र सांगायचं? त्याचं कारण सांगतो ऐका. 7 दिवसापर्यंत सप्ताह करावा आणि 8व्या दिवशी भगवंताचं चरित्र ऐकावं. हे 7 आहेत ना, 7 जे 7 दिवस आपण पाहिले. 7 दिवसाची सप्ताहाची परंपरा मुळात परीक्षितापासून सुरू झाली. त्याला 7 दिवसात मरण्याचा शाप प्राप्त झाला होता. तेव्हापासून सर्वजण सप्ताह करू लागले. हे सप्त म्हणजे 7 आणि आह म्हणजे दिवस, 7 दिवस, त्याला सप्ताह म्हणतात. असा असणारा सप्ताह त्याने होतो. 7च का बरं म्हणायचं? वैकुंठात जरी जायचं ठरलं तरी वैकुंठाला 7 दरवाजे आहेत महाराज. 14 पार्षद आहेत भगवंताला आणि प्रत्येक दरवाजामध्ये 2-2 उभे आहेत. जय विजय पहिल्याच दरवाजात होते, सनकादिकांना त्याने अडवलं होतं. असे 14 पार्षद आहेत आणि 7 दरवाजे आहेत वैकुंठाला. म्हणजे वैकुंठात भक्तीच्या माध्यमातून जायचं ठरवलं तरी पण 7 दरवाजे ओलांडून जावं लागेल. जर तुम्हाला योगाच्या माध्यमातून परमात्म्यापर्यंत जायचं ठरलं तर 7 दरवाजे ओलांडूनच त्यागणी महाराज 7 अवस्था ओलांडून तुम्हाला समाधीपर्यंत जावं लागेल. बघा तुम्ही, यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान आणि मग समाधी. आधी धारणा मग ध्यान असतं बरं, नाही तर ध्यान धारणा समाधी लोक म्हणतात. नाही, आधी धारणा मग ध्यान मग समाधी. म्हणजे समाधी अंगापर्यंत जर जायचं असेल तर 7 अवस्था ओलांडून जावं लागेल. म्हणजे 7 तिथे पण आले. तुम्ही ज्ञानाच्या माध्यमातून जर परमात्म्यापर्यंत जाण्याचा विचार करत असाल तर ज्ञानाच्या सुद्धा 7 अवस्था आहेत महाराज. 7 अवस्था आहेत. शुभेच्छा, सुविचारणा, तनुमानसा, सत्वापत्ती, असंसक्ती, पदार्थाभाविनी आणि तुर्यगा. अशा 7 ज्ञानाच्या भूमिका आहेत. शुभेच्छा म्हणजे चांगली इच्छा, परमार्थ करण्याची इच्छा अंतकरणात निर्माण होणं, याचं नाव आहे शुभेच्छा. मग इच्छा निर्माण झाल्यावर शांत बसू नये, मग विचाराला सुरुवात करावी. सुविचारणा दुसरी अवस्था, ज्ञानप्राप्तीची दुसरी अवस्था सुविचारणा. मग विचारपूस सुरू झाल्यानंतर काहीतरी कळतं, मग कळाल्यानंतर मन सूक्ष्म होतं, तनुमानसा, मन सूक्ष्म होणं. मनानं सूक्ष्म झाल्यानंतर पुन्हा सत्वगुणाचा आविर्भाव होतो, मग सत्वापत्ती. मग सत्वगुण वाढू लागला की मग संपूर्ण संसाराविषयीची असंसक्ती निर्माण होते आणि असंसक्तीची अवस्था दृढ झाली की मग दिसणारे पदार्थ पदार्थ रूपानं न दिसता परमात्मा रूपानं दिसतात, पदार्थाभाविनी. मग सगळे पदार्थ परमात्मा रूपानं पाहता पाहता एक अवस्था अशी येते की पदार्थ दिसायचे बंद होतात, हे भिन्नत्व दिसायचं बंद होतं आणि मग त्यांनी तुर्यग स्थितीपर्यंत जाता येतं. तुर्यग शब्दाचा अर्थ होतो आत्मा. म्हणून आत्मस्वरूपाची स्थिती प्राप्त होणं हे ज्ञानाच्या माध्यमातून घडतं. म्हणून 7 दिवसामध्ये सप्ताह करून 8व्या दिवशी त्यांनी हा काला करावा. का बरं संतांनी काला करायला लावला आणि का बरं संतांनी भगवंताचंच चरित्र सांगायला लावलं ते ऐका. म्हणून त्यांनी इतर साधनं सर्वात श्रेष्ठ असणारं साधन ज्ञान आहे. नाही ज्ञानेन सदृशम, ज्ञानासारखं श्रेष्ठ साधन जगामध्ये दुसरं कोणतं नाही. स्वर थोडासा कमी करायचा, आवाज, स्वराचा आवाज कमी करा. ज्ञान श्रेष्ठ आहे. ज्ञानाच्या माध्यमातून पूर्णत्व प्राप्त होतं. ज्ञानाच्या माध्यमातून स्थिरता प्राप्त होते. गेले 7 दिवस आपण हेच ऐकतो आहात महाराज. मग ज्ञान प्राप्त करून घ्यावं आणि ज्ञानाच्या माध्यमातून देहभाव घालवावा. देहभाव, सर्वांच्या जवळ देहभाव आहे. मी काळा, मी गोरा, मी उंच, मी ठेंगणा, मी अमुक त्यागणी आहे असं सर्वजण स्वतःला म्हणतात. हा देहभाव आहे. थोडी दृष्टी प्राप्त झाली सत्संगात आल्यानंतर त्यागणी महाराज काही गोष्टी कळतात. सत्संगेन परमं प्राप्य दुस्तरम तरते चिरात तस्मात अतिप्रयत्नेन सत्संगम सततम करू. सत्संग केला पाहिजे. मग सत्संगात आल्यानंतर कळतं की मी शरीर नसून मी याच्यापेक्षा काय वेगळा आहे. मग त्याच्यापेक्षा श्रेष्ठ भाव आहे जीवभाव. देहभाव गळाला की मग जीवभाव. हा जीवभावही त्यांनी जाण्यास योग्यच आहे. याच्यापेक्षा त्यांनी उंच एक भाव आहे आत्मभाव. मी त्यांनी या शरीरामध्ये असणारी चेतना आहे. मी शरीर नाही, मी चेतना आहे. हा भाव प्रगट होणं याचं नाव आहे आत्मभाव. आणि फक्त आत्मा असं ज्ञान होऊन चालणार नाही, मी आत्मा आहे असं ज्ञान होऊन चालणार नाही. मग दृढ ज्ञान व्हावं लागेल आणि अद्वैत बोध प्राप्त व्हावा लागेल. हा अद्वैत बोध म्हणजे काय? गुरुजी वर्णन करून सांगायचे. गुरुजी म्हणजे वैकुंठवासी रंगनाथ महाराज परभणीकर. ते सांगायचे की ज्ञान म्हणजे काय? ज्ञान व्हावं म्हणजे नेमकं काय व्हावं? असं कळावं की मी आत्मा आहे आणि आत्माच ब्रह्मरूप आहे. मी आत्मा ब्रह्मरूप आहे असा अद्वैत बोध प्राप्त होणं याचं नाव आहे ज्ञान. म्हणजे त्यांनी त्याच्यापेक्षा श्रेष्ठ जर भाव कोणता असेल तर ब्रह्मभाव. या ब्रह्मभावावर सर्वजण त्यांनी महाराज आरूढ आहेत. महापुरुष त्यांनी त्या स्थितीवर गेलेले आहेत. पण ब्रह्मभाव प्राप्त करून घेणं, पण ब्रह्मभावावरही त्यांनी स्थिर राहावंसं वाटलं नाही. कारण तिथून पुढे आणखी प्रवास तुम्ही जर त्यांनी संप्रदायातल्या संतांकडे पाहाल तर ते फक्त मोक्षापर्यंतच अवलंबून राहिले नाही. त्यांनी मोक्षापासून पुढची यात्रा केली. कारण त्याच्यापेक्षाही श्रेष्ठ मोक्ष सुख आहे महाराज.
पण मोक्ष सुखाला त्यांनी लाथा मारल्या. ते म्हणतात मोक्ष सुखा हणू लाथा, मोक्ष सुखाला लाथा मारतात. नव्हे नव्हे, देव मोक्ष देण्याकरिता तयार झाला. तयार झालेल्या देवाला यांनी स्पष्ट शब्दात सांगून टाकलं, मोक्ष तुमचा देवा, तुम्ही दुर्लभ तो ठेवा, तुमचा मोक्ष तुम्ही दुर्लभ ठेवा, मला नको आहे तो मोक्ष. का बरं नको आहे? आम्हाला जन्माला यायचंय. हे मोक्षपदे तुच्छ केली या कारणे, मोक्षपदे तुच्छ केली आकारणे, हा मोक्षपदे तुच्छ केली या कारणे, मोक्षपदे तुच्छ केली आकारणे, आम्हा जन्म घेणे युगायुगी, आम्हा जन्म घेणे युगायुगी, आम्हा जन्म घेणे युगायुगी. मोक्षपदे तुच्छ केली कशाकरिता? या कारणे. कोणत्या कारणाकरिता? आम्हा जन्म घेणे, आम्हाला जन्माला यायचे म्हणून. लोकांना जन्म नको, जन्म अभावता पाहिजे म्हणून मोक्ष मिळावा म्हणतात. पण आम्ही तसे नाहीत. मग आम्हाला जन्माला यायचं. तुम्हाला भीती वाटत नाही का जन्माला यायची? ते म्हणले अजिबात वाटत नाही. हा, येतो जातो आम्ही देवाच्या संगात. तुका म्हणे गात देवना मुनिमुक्त झाले भेने गर्भवासा, आम्हा विष्णुदासा सुलभतो. आम्हाला विष्णुदासांना त्यांनी गर्भवास सुलभ वाटतो म्हणून आम्ही तुका म्हणे गर्भवासी आणि सुखे घालावे आम्हासी. आम्हाला भीती वाटत नाही गर्भवासाची, आम्हाला परत जन्माला यायचंय. मोक्ष नको म्हणतात, मोक्ष सुख नको म्हणतात. वास्तविक पाहता हे जे मोक्ष सुख आहे ते ब्रह्मसुख आहे, सर्वात श्रेष्ठ आहे महाराज. जसे भाव आपण पाहिले, देहभाव, जीवभाव, आत्मभाव, ब्रह्मभाव, तसे सुखाचे पण प्रकार आहेत. सामान्य असणारं सुख आहे विषयातलं सुख, त्याच्यापेक्षा श्रेष्ठ असणारं सुख आहे महाराज आत्मसुख, त्याच्यापेक्षा श्रेष्ठ असणारं सुख आहे ब्रह्मसुख. हे जे ब्रह्मसुख आहे ते प्राप्त झाल्यानंतर काहीच कर्तव्य राहत नाही. कर्तव्य राहिलं नाही याचं नाव काय? याला कर्तव्य अभावता ही अवस्था म्हणतात. ही अवस्था आहे परमार्थातली, की स्वतःलाच वाटावं की आता मला काहीच कर्तव्य राहील, काही करायचं राहिलंच नाही. हे काम नाही, 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 काम नाही. झालो पाहिरी कामा, झालो पाहिरी कामा, भावल्या त्या करू चेष्टा, भावल्या त्या करू चेष्टा. झालो पाहिरी कामा, भावल्या त्या करू चेष्टा, भावल्या त्या करू चेष्टा. काम नाही, काम नाही, झालो पाहिरी कामा, भावल्या त्या करू चेष्टा. निश्चळ द्रष्टा बैसोनी. काम नाही, काम नाही, झालो पाहिरी कामा, भावल्या त्या करू चेष्टा. निश्चळ द्रष्टा बैसोनी. काम नाही, काम नाही, झालो पाहिरी कामा, फावल्या त्या करू चेष्टा. निश्चळ द्रष्टा बैसोनिया. महाराज वर्णन करून सांगतात, काम नाही, काही कामच शिल्लक राहिलं नाही म्हणून त्यांनी फावल्या त्या करू चेष्टा. निश्चळ द्रष्टा बै, द्रष्टा अवस्थेत जाऊन त्यांनी ज्या सुचतील त्या चेष्टा म्हणजे क्रिया आम्ही करतो आहोत, हा त्यातला भाव आहे महाराज. म्हणून त्यांनी ही दिव्य स्थिती 7 दिवसांमध्ये आपण सप्ताह करतो, म्हणजे ब्रह्मभाव त्यांनी प्राप्त करून घेतो, म्हणजे त्यांनी ब्रह्मसुख आपण प्राप्त करून घेतो. पण त्याच्यापेक्षा श्रेष्ठ असणारं एक सुख आहे, त्या ब्रह्मसुखाहूनही श्रेष्ठ असणारं सुख जर काय असेल तर त्याला म्हणायचं प्रेमसुख. ते प्रेमसुख असं आहे की जे त्यांनी जीवाला स्वतःला विसरायला कारणीभूत ठरतं. महत्त्वाचा मुद्दा आहे. तुम्ही 7 दिवस ऐकलत, पण फक्त उजाळा म्हणून सांगतोय, लक्षात ठेवण्याकरिता सांगतोय. कारण प्रेमानं त्यांनी विसर पडत असतो महाराज. सगळ्या लोकांच्या दुःखाला कारणीभूत जर कोण असेल तर हे जगत आहे. दिसणारं जे जगत आहे दुःखाला कारण आहे. मोक्षाची व्याख्या करतानाच व्याख्या केली की कारण वर्तमान जगताची निवृत्ती आणि ब्रह्मस्वरूपाची प्राप्ती याचं नाव आहे मोक्ष. जगताची निवृत्तीच का करायची? अहो हे जगत जोपर्यंत दिसतं तोपर्यंत दुःख आहे, जोपर्यंत जगताची प्रतीती आहे तोपर्यंत दुःख आहे. म्हणून जोपर्यंत दागिनी महाराज हे जगत हेलकावे देतात तोपर्यंत दागिनी सुख दुःख आपल्याला भोगावंच लागणार आहे. मग काय करावं लागेल? हे जगत घालवावं लागेल. कसं घालवायचं? म्हणजे क्रियेनं घालवण्याचा जर प्रयत्न केला तर काय क्रिया कराल म्हणजे जग तुम्हाला घालवता येईल. म्हणजे जेशिबी आणा फार मोठे आणि मग सगळं जगत आपण घालून टाकू. किती जेशिबी आणलं म्हणजे जग घालवता येईल? घालवता येत नाही. याला क्रियेनं घालवता यायचं नाही. मग काय करायचं? मग ज्ञानाच्या माध्यमातून याचा बाध करायचा. ज्ञान प्राप्त करून घ्यायचं आणि ज्ञानाच्या माध्यमातून बाध करायचा. ज्ञानाची प्रक्रिया सांगतात
काय प्रक्रिया? प्रमेय सांगितले, ज्ञानाचे 3 विशेष गोष्टी सांगितल्या. हे श्लोकार्धेन प्रवक्ष्यामि यदुक्तम ग्रंथकोटिभिः ब्रह्मसत्यम जगन्मिथ्या जीव ब्रह्मैव नापरः. 3 गोष्टी विशेष सांगितल्या. काय सांगितलं? ब्रह्मसत्यम, ब्रह्मसत्य आहे. या जगतामध्ये सत्य काय आहे? तर ब्रह्मसत्य आहे. जगन्मिथ्या, दिसणारं संपूर्ण जगत मिथ्या आहे. तुकोबराय म्हणतात रज्जू सर्पाकार भासले जगडंबर, संपूर्ण जगत हे मिथ्या आहे आणि जीव हा ब्रह्मरूप आहे. हे वेदांत शास्त्राचं प्रमेय आहे आणि हे प्रमेय आपण आत्मसात करून घेतलं पाहिजे. आणि ते आत्मसात करून त्यागणी महाराज मग संपूर्ण जगताकडे पाहत असताना बाधित अनुवृत्तीने सगळे व्यवहार त्यागणी होतील. ज्ञानी पुरुषाला जगत दिसत नाही, त्याच्या दृष्टीनं बाध होतो. बाध म्हणजे काय? बाध शब्दाचा अर्थ होतो नाहीचा निश्चय. दिसणारं जगत मिथ्या आहे. मिथ्या म्हणजे काय? स्वरूपवान आणि बाधयोग्य पदार्थास मिथ्या म्हणतात. हे स्वरूपानं दिसतं खरं, पण याचा बाध होत असतो. म्हणून बाध होतो कशानं? ज्ञानानं होत असतो. आणि बाध म्हणजे काय? नाहीचा निश्चय करणे. जगत नावाची वस्तू झालीच नाही असा निश्चय करणं, आणि हा निश्चय म्हणजे बाध आहे. आणि अशा पद्धतीने व्यवहार सगळेजण साधू संत त्यांच्या दृष्टीने झालाच नाही महाराज. न झाला प्रपंच, आहे परब्रह्म, अहम सोहम ब्रह्म आकळले. प्रपंच एक झाला होता, हे तो समळ मिथ्या वार्ता. न होईल मागुता कदा कल्पांती घडेना, ही त्यांची भूमिका आहे. या भूमिकेत त्यागणी महाराज ते पदार्पण करू नये. त्यांना जगत दिसतच नाही, हा त्यातला भाव आहे. लक्षपूर्वक आहे का? हे जगत मृगजळासारखं आपण त्यागणी पाहतो. 3 गोष्टी सांगितल्या. मृगजळ म्हणजे काय? मृग म्हणजे हरण आणि जळ म्हणजे पाणी. हरणाला दिसणारं पाणी, जसं प्रखर सूर्यकिरण ओखर भूमीवर पडली की झळ्या झळ्या प्रतीतीला येतात, त्याला मृगजळ म्हणतात. का बरं मृगजळ म्हणतात? हरण पाणी पिण्याकरिता जातो, गेल्यानंतर तो पाणी पाहतो, तो म्हणतो इथं थोडंच पाणी आहे, डोंगरावर जास्त दिसतंय. ते झळ्या झळ्या दिसतात, त्याला खरं पाणी वाटतं. मग ओरिजिनल पाण्याला ओलांडून हरण जातो आणि त्या डोंगराच्या माथ्यावर जाऊन त्यांनी पाणी पिण्याचा विचार करतो, पण पाणी नसतं आणि ऊर फुटून मरून जातो. खोटी याचे पिसे ऊर फोडी. म्हणून त्यांनी महाराज खोटं जे आहे त्याचं पिसा हरणाला लागतं आणि ते ऊर फुटून मरतं. म्हणजे ते पाणी त्यांनी महाराज हरणाला खरं वाटतं. आपल्यासारख्या सामान्य जीवांनी जर ते पाहिलं, मनुष्यानं जर पाहिलं, तर त्याला ते पाणी खोटं वाटतं. दुसरा मुद्दा आहे. आणि त्याला पाहणारे 3 आहेत. हरण आहे, आपण माणसं आहोत, आणि त्यागणी महाराज सूर्यनारायण, ज्याच्यामुळे तो सर्व साक्षी देव आहे ना. 3घांना त्यागणी पाहता येतं. हरणानं जर पाहिलं तर खरं वाटतं, सामान्य जीवानं जर पाहिलं तर त्याला खोटं वाटतं, आणि सूर्यनारायणानं पाहिलं तर दिसतच नाही. 3 गोष्टी आहेत. तसं त्यागणी अज्ञानी जीवाला जर जगत पाहायला मिळालं तर तो त्या जगताला खरं म्हणतो. अज्ञानी जीवाला जगत सत्य वाटतं. मुमुक्षु असणारा जीव साधक आहे, त्याला त्यागणी निर्णय झालेला असतो, तो म्हणतो संपूर्ण जगत मिथ्या आहे. आणि महापुरुषानं जर जगताकडे पाहायला सुरुवात केली तर त्याला हे जगत दिसतच नाही, हा त्याचा भाव आहे. हे 3 त्यागणी विशेष गोष्टी आहेत. म्हणून ज्ञानाच्या माध्यमातून त्यागणी महाराज बाध करून जर पाहत असाल तर सगळीकडे परमात्माच परमात्मा प्रत्यक्ष प्रतीतील येतो. पण आता पण कशाला घातला एवढं सांगितल्यावर? पण त्यागणी सुखदुःखाचे हेलकावे मात्र त्याला त्याच्यातून भोगावेच लागतात. किती त्यानं बाधित अनुवृत्तीने सगळे व्यवहार केले तरी सुख यायच्या वेळेला सुख येतच आणि दुःख यायच्या वेळेला दुःख येतं आणि त्याला सामोरं जावं लागतं. फक्त तो म्हणतो की याचा माझा काही संबंध नाही, ही त्याची भूमिका आहे. म्हणजे त्याला बाध होतो. नाश होणं वेगळं, बाध होणं वेगळं आणि विसर पडणं वेगळं. या जगताचा नाश होण्यापेक्षा श्रेष्ठ आहे बाध करणं, आणि बाध होण्यापेक्षाही श्रेष्ठ गोष्ट जर काय असेल तर त्याचा विसर पडणं. या जगताचा विसर जर पडायचा असेल तर काय केलं पाहिजे? कालपर्यंत झालेली साधना ज्ञानाची 7 दिवस त्यांनी झाले, त्या ज्ञानाच्या माध्यमातून जगताचा बाध करता आला. पण आज 8वा दिवस आहे, आज काल्याचं कीर्तन आहे, त्याच्यात भगवंताचं चरित्र श्रवण करायचं आहे. या माध्यमातून काय होईल? जो भगवंताचं चरित्र श्रवण करील त्याला स्वतःचा विसर पडेल. आपला तर पडेलच पडेल, जगताचा पण पडेल. जे त्यांनी दुःख देणारं जगत आहे, दुःख देणारं हे शरीर आहे, याचा विसर पडेल. तुकोबराय मागणं मागतात देवाच्या समोर, हे देवा आता ऐसा करी उपकार, देहाचा विसर पाडी मज, तरीचा हा जीव सुख पावे माझा, बरे केशे राजा कळवाले. देहाचा विसर पडला पाहिजे. तो विसर महत्वाचा आहे. तो कशानं पडेल? तर भगवंताच्या मधुर असणाऱ्या चरित्रानं पडेल, त्याच्या त्यांनी गुणांवादांच्या श्रवणानं पडेल. मनुष्य त्याचे गुणांवाद ऐकायला सुरुवात करील आणि स्वतःची आठवण विसरून जाईल. हा दिव्य असणारा भाव आहे. म्हणून तर तो त्यांनी ऐकायचा आहे. गोपिका भगवंताचं चिंतन करत होत्या ना, आपुलियाचा विसर भोळा गोविंदू कळा कवतुके. स्वतःचा विसर त्यांनी पडावा आणि भगवंताचेच गुणांवाद त्यांनी गावेत. म्हणून त्यांनी स्वतःचा विसर आपल्या सर्वांना पडावा, म्हणून आपण भगवंताचे गुणांवाद त्यांनी गायचे आहेत. म्हणजे काय करायचं? ज्ञानाला प्राप्त करून घ्यायचं, ते ज्ञान प्राप्त झालेलं गिळून टाकायचं आणि मग पुन्हा गोविंदाचं भजन करायचं. महाराज वर्णन करून सांगतात, हे टाळा टाळी लोपला नाद
टाळा टाळी लोपला नाद टाळा टाळी लोपला नाद टाळी लोपला नाद अंगो अंगी मुराला छंद अंगो अंगी मुराला छंद अंगो अंगी मुराला छंद अंगो अंगी मुराला छंद भोग भोगिताची आटला भेद भोग भोगिताची आटला भेद भोग भोगिताची आटला भेद भोग भोगिताची आटला भेद ज्ञान गिळोनी गावा गोविंदू गाम टाळाटाळी लोपला नाद अंगोअंगी मुराला छंद भोग भोगिताची आटला भेद ज्ञान गिळून गावा गोविंदुगा ज्ञानाला गिळून गोविंदाचं भजन करावं हा त्यातला भाव आहे. म्हणून तर त्यांनी भगवंताचं चरित्र ऐकावं. पण कोणतं चरित्र ऐकावं कसं चरित्र ऐकावं याला पण काही नियम आहे महाराज. चरित्राचा उच्चार त्यांनी करावा. त्या चरित्राचा त्यांनी महाराज अशा पद्धतीने आचरण करायचं नाही. आपण वारकरी आहोत ना रामकृष्ण हरी म्हणतो. रामकृष्ण हरी का म्हणतो त्याचं कारण आहे का? राम म्हणत असताना डोळ्यासमोर राम आणावा आणि रामासारखं आचरण करावं. रामाचं करावं आचरण. कृष्ण म्हणत असताना कृष्णानं सांगितल्याप्रमाणे त्यांनी विचार करावा. कृष्णाचा विचार आणि हरिनामाचा उच्चार. रामाचा आचार, कृष्णाचा विचार आणि हरिनामाचा उच्चार, तीन गोष्टी जीवनामध्ये प्राप्त व्हाव्यात म्हणून रामकृष्ण हरी हे त्याच्या मागचं कारण आहे महाराज. म्हणून रामाचं चरित्र त्यांनी ऐकावं आणि आचरणात पण आणावं. पण कृष्णाच्या परमात्म्याचं चरित्र ऐकायचं, आचरणात आणायचं काही काम नाही. त्याच्यासारखं आपण करू शकत नाहीत महाराज. मग काय केलं पाहिजे? फक्त त्याचं चरित्र उच्चारावं असा नियम आहे. कोणतं चरित्र? ज्यानं गोकुळात केलेलं जे चरित्र आहे ते चरित्र उच्चारावं. त्यानं अनेक ठिकाणी चरित्र केलेलं आहे. त्यानं कुरुक्षेत्रावर चरित्र केलं, त्यानं द्वारकेत केलं, त्याने मथुरेत चरित्र केलं, पण ते सगळं चरित्र नाही. मग कोणतं चरित्र उच्चारायचं? जे गोकुळात केलेलं चरित्र आहे ते त्यांनी उच्चारायचं. महाराज म्हणतात चरित्र ते उच्चारावे केले देवे गोकुळी. देवानं गोकुळात केलेलं चरित्र उच्चारायचं. कोणतं चरित्र उच्चारायचं ते तरी सांगा गोकुळातलं. मग महाराज सांगतात हे येदसे चरित्र केले नारायणे, येदसे चरित्र केले नारायण, येदसे चरित्र केले नारायण, येदसे चरित्र केले नारायण. रांगता गोधने राखिताय, रांगता गोधने राखिताय, रांगता गोधने राखिताय. हे दसे चरित्र केले नारायणे, रांगता गोधने राखित आहे. रांगताना गोधन राखताना गेलेलं जे चरित्र आहे ते त्यांनी श्रवण करायचं, ते ऐकायचं. का बरं भगवान त्यांनी रांगण्याकरिता आला आणि गोधन राखण्याकरिता आला? त्याचं कारण सांगा. त्याचं कारण असं आहे की हा परमात्मा खेळतो आहे.
यानं संपूर्ण सृष्टी निर्माण केली, कर्मप्रधान निर्माण केली. कर्मप्रधान विश्वराची राखा, जो जसं कर होतं तसं फल चाखा, जो जसं कर्म करतो तसं फल परमात्मा त्याला देतो. म्हणून तर त्यागणी महाराज दोन प्रकारचे कर्म आहेत, धर्म आणि अधर्म. त्याला पाप आणि पुण्य आपण म्हणतो. या पाप पुण्याचा समतोलही परमात्म्यालाच ठेवावा लागतो. जर पुण्याचा प्रभाव वाढला तर पुण्य करणाऱ्या लोकांना दर्शन देण्याकरिता यावं लागतं, आणि पापाचा जर प्रभाव वाढला तर पाप कमी करण्याकरिता, पाप करणाऱ्यांचं निर्दळन करण्याकरिता परमात्म्याला यावं लागतं. दोन गोष्टी आहेत. म्हणून तर आपण श्रीमद भागवतात ऐकलं, पुण्य करणाऱ्या लोकांच्या समोर प्रत्यक्ष प्रगट झाला. ध्रुवाला, प्रल्हादाला परमात्म्यानं प्रत्यक्ष दर्शन दिलं, त्यांच्याकरिता अवतार धारण करून आला. तोच परमात्मा त्यागणी दुष्टांचं निर्दळन करण्याकरिता येतो. काय झालं, हा त्यागणी सत्ययुगामध्ये प्रगट झाला. यानं त्यागणी हिरण्याक्ष हिरण्यकश्यपूला त्यागणी मारून टाकलं. हा त्रेतायुगात प्रगट झाला रामरूपामध्ये, यानं रावण कुंभकर्णांचा निपात केला. हा द्वापारयुगामध्ये प्रत्यक्ष प्रगट झाला, दुराचारी जन्माला आले. म्हणून आपण सगळी कथा ऐकलेली आहे, फक्त आठवण करून देतो. पृथ्वीला पापाचा भार झाला, भगवंताकडे गेली. वत्सरूपी पृथ्वी ब्रह्म्यापाशी जाय, नेत्री वाहे तोय सांगत असे. आणि मग त्याने आकाशवाणीने सांगून टाकलं की चिंता करू नका, देवकीच्या गर्भा येईल भगवान. मग देवकी कंसाची चुलत बहीण आहे. कंसासारखे दुराचारी जन्माला आले होते. शिशुपालासारखे, दंतवक्रासारखे, शाल्वासारखे, काशीराजासारखे, हे सर्वचे सर्व दुराचारी आहेत. यांनी छळ करायला सुरुवात केली. कोणाचा? भक्तांचा छळ करतायत, गोमातेचा छळ करतायत, ब्राह्मणांचा छळ करतायत. हे भगवंताला फार प्रिय आहेत महाराज तिघे. म्हणून तर त्यांनी महाराज आकाशवाणी सांगितलं, देवकीच्या गर्भा येईल भगवान, रक्षील ब्राह्मण गायी भक्त. ब्राह्मण गायी आणि भक्तांचा सांभाळ करण्याकरिता परमात्मा प्रत्यक्ष प्रगट होणार आहे. देवकीचा विवाह कंसानं वसुदेवाबरोबर करून दिला. पुन्हा आकाशवाणी झाली, तुला हिच्याच पोटी आठवा येऊन मारील. त्यानं दोघांना बंदीखान्यात नेऊन टाकलं. यथाकाल 6 लेकर झाले, कंसानं मारून टाकले. 7वा गर्भ योगमायेनं पळवला. तिथं बलभद्र प्रगट झाला. अष्टम गर्भरूपानं परमात्मा त्यांनी प्रगट झाला देवकीच्या समोर. फार आनंद झाला. वसुदेवाला सांगून टाकलं, मला थांबायचं नाही, मला जायचं आहे, आता गोकुळाला नंदराजाच्या घरी नेऊन पोहोचवा असं सांगितलं. मग खरोखर भगवान लहान झाला, टोपली जवळ आली, द्वारपाल झोपे गेले, बंधनं गळून गेले. देवाला टोपलीत घातलं, डोक्यावर घेतलं, धोधो पाऊस पडू लागला. शेष नारायणानं वरतून फण धरला, रस्त्यानं चालायला सुरुवात केली. त्यांनी महाराज यमुनेला पूर आला. आता त्यांनी पुरात प्रवेश केला. वसुदेवाच्या घोट्याचं पाणी गुडघ्याला, गुडघ्याचं कमरेला, कमरेचं छातीला, छातीचं गळ्याला लागू लागलं. नाका तोंडात पाणी जाणार वसुदेवाच्या भगवंतानं ओळखलं. आणि मग त्यांनी महाराज यमुनेला स्पर्श केला, चरण स्पर्श, यमुना दुभंगली. पलीकडच्या काठाला गेले, तिथं कन्या प्रगट झाली होती. यशोद राणीच्या समोर आपला पुत्र तिथे ठेवला, कन्या बरोबर घेतली, कारागृहात आले. कन्येनं आकांत केला, कंसाला सांगितलं, मूर्खा, तुला मारणारा माझ्या आधी जन्माला आलाय. किम मया हा तो मंदा, मूर्खा मला काय मारतोस, तुझं लागे वधी उपजला मजा आधी. तिनं सांगून टाकलं. आणि मग त्यांनी कंस भयभीत झाला. इकडे परमात्मा प्रगट झाल्याची बातमी सुनंदेला कळाली. सुनंदा धावत धावत पाहण्याकरिता यशोधराणीच्या समोर नीलमण्यासारखा चमकणारा कन्हैया तिला दिसू लागला. तिनं कन्हैयाला पाहिलं, यशोधराणीला जागं केलं. यशोदा आनंद विभोराय. आता नंदराजाला सांगण्याकरिता गेली. नंदराज आनंदी झाले. नवरत्नांची माळ सुनंदेला दिली. सुनंदा सगळ्या गावात सांगण्याकरिता फिरू लागली, पुत्र झाला यशोदेला. गवळण सांगे गवळणीला. फार आनंद विभोर सर्वजण झाले. आणि सर्वजण त्यांनी महाराज वाट पाहत होते ना. सर्वांनी निर्जला एकादशीचं व्रत केलं होतं, आबाल वृद्धांनी. सर्वजणांना आस लागली ती यशोदेला पुत्र प्राप्त व्हावा. सर्वजण पाहण्याकरिता येऊ लागले. नटून थटून शृंगार करून त्यांनी महाराज सर्वजण जोडी जोडीने देवाला पाहण्याकरिता येत आहेत. थाटमाट करून त्यांनी महाराज खेळणा पाळणा सुंठवडा सगळं घेऊन त्यांनी सर्व गोपगोपी येऊ लागले जोडीनं. आणि नंदभवनामध्ये दाटी झाली. महाराज भगवंताला पाळण्यात घातलेला आहे, देव त्यांनी प्रगट झालेला आहे. त्याला पाहण्याकरिता सर्वजण आले. आणि पाळण्यातल्या देवाला सर्व लोकांनी पाहिलं. पाहिल्याबरोबर त्यांनी हा कन्हैया पण त्यांच्याकडे पाहतोय, तिरक्या नजरेनं पाहून त्यांच्याकडे हसतोय. का बरं हसतोय? सर्वांचा परिचय होताना त्याला माहिती आहे माझ्याकरिताच प्रगट झालेले आहेत. हे तपस्वी आहेत, ज्ञान घेऊन गावा गोविंदू का त्या भूमिकेतले आहेत. आणि हे माझ्याकरिता प्रगट आहेत म्हणून त्यांनी त्यांना ओळखलं आणि त्यांच्याकडे पाहून हसतोय. सर्वांना आनंद होऊ लागला. हा तिरक्या नजरेनं बाळ आपल्याकडे पाहतोय, आपल्याकडे पाहून हसतोय आणि अशा पद्धतीने सर्वांना वेधून घेतोय. त्यानं सर्वांना वेधून घेतलं. आणि म्हणून त्यांनी सर्व लोकांना एवढं सुख झालं, गोकुळवासी लोकांना, की त्या सुखाची मोजदात करता येत नाही एवढं सुख गोकुळामध्ये झालं. त्याचं वर्णन तुकोबराय करून सांग. गोकुळीचा सुखा, 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 गोकुळीचा सुखा.
महाराज एवढं सुख झालं की त्या सुखाला अंतपार राहिला नाही, त्याचा लेखाजोखा करता येत नाही, एवढे सुखी झाले सर्व लोक. जोडी जोडीने देवाला पाहण्याकरिता आहेत. 4 दरवाजे त्याने नंद भवनाला एक चतुष्शाल असणारं घर आहे. एका दरवाजात बाहेर जाणाऱ्या लोकांकरता अन्न दिलं जात होतं, दुसऱ्या दरवाजामध्ये त्यांनी धन दिलं जात होतं, तिसऱ्या दरवाजात वस्त्र दिले जात होते, चौथ्या दरवाजात पात्र दिले जात होते भेट म्हणून. सगळे लोक त्यांनी महाराज या भेट सामुग्री घेऊन जात होते. रस्त्याने चालायला लागलं, एकाला अन्न भेटलं होतं, दुसऱ्याच्या हातात वस्त्र होतं. तो मला हे वस्त्र कुठून आणलंस? मला ते पूर्व दरवाजाला वाटतंय, तुला माहित नाही का? परत मागे फिरला. मग परत पूर्व दरवाजाला त्यांनी गेला. अशी धांदल उडाली सर्व लोकांची. सर्व लोक त्यांनी महाराज भेटवस्तू घेऊन येत आहेत आणि सर्व लोक भेटवस्तू घेऊन जात आहेत. असा त्यांनी दिव्य सोहळा गोकुळामध्ये सुरू झाला. याला नंदोत्सव म्हणतात. सर्वजण त्यांनी आनंद विभोरात पाहण्याकरिता आले. जोडी जोडीने येत होते ना महाराज. एक जोडी आली देवाला पाहण्याकरिता. बरं ती त्यांनी थोडीशी डाळ भाताची होती, माहिती आहे तुम्हाला. म्हणजे नवरदेव थोडासा, म्हणजे तो गोपाळ थोडा उंच होता आणि गोपी जरा थोडीशी बुट्टी होती, अशी बारीक होती. आता थोडंसं 1-2-3 फुटाचं अंतर असेल. मग आता द्वापार युगातलं सांगायचं म्हणल्यावर उंची जास्त सांगितली पाहिजे ना महाराज. गोपाळ उंच होता आणि त्यांनी गोपिका छोटीशी होती. आले त्यांनी, पाळणा जरा उंच होता. देवाला पाहण्याकरिता सर्वजण येऊ लागले. देवाला सर्वांनी पाहिलं. या गोपाळानं पण पाहिलं महाराज. त्या पाळण्यामध्ये डोकावून देव दिसला. फार समाधान वाटलं. गोपीची उंची जरा कमी होती ना, तिला पाळण्यातला देव दिसेच ना महाराज. काय केलं आता, काय करावं? तिनं टाचावर करून पाहिलं, दिसेना. तिनं उड्या मारून पाहिलं तरी पण दिसेना. देव पाहायचा. सर्वांच्या चेहऱ्यावरचं समाधान तिला दिसू लागलं. एवढे लोक समाधानी आहेत आणि मलाच देव पाहायला भेटत नाही. आता मी काय करू? कशा पद्धतीने पाहता येईल? तिचा नवरा आपला देवाला पाहून एका कोपऱ्यात जाऊन उभा राहिला. त्याला वाटलं बाकीच्या लोकांना पाहू द्यावं. तो आपला एका कोपऱ्यात उभा आहे. हिनं विचार केला, आता मी काय करू? इकडे इकडे पाहू लागली आणि तिचा नवरा दिसला. तिला युक्ती सुचली महाराज. घागे ना, इकडे या म्हणलं की तो आला. घाबरलं नाही एखादं, असू द्या. इकडे या म्हणलं की तो आला. आल्यानंतर काय काम आहे? खाली बसा म्हणलं की बसला. तुम्ही ऐकतात ना सर्वजण. हे तेव्हापासून आहे, द्वापार युगापासून. इकडे म्हणलं की आले, बस म्हणलं की बसले. बसला महाराज. बसल्यानंतर मग काय काम आहे आता? बाईनं इकडे इकडे पाहिलं. पटकन नवऱ्याच्या खांद्यावर बसली. नवऱ्याच्याच खांद्यावर बसली आणि उभे राहा म्हणली की राहिला उभा. आला, बसला, राहिला उभा. नवऱ्याच्या खांद्यावर बसली आणि नवऱ्याच्या खांद्यावर बसून त्यांनी महाराज पाळण्यात पाहू लागले. तिला देव दिसला. महत्वाची गोष्ट आहे, देव दिसतच नव्हता, नवऱ्याच्या खांद्यावर बसून देव पाहिला. म्हणजे काय आपण लक्षात घ्यायचं, ज्याला देव पाहायचं असेल त्यानं नवऱ्याच्या खांद्यावर बसलं की देव दिसतो. कोणी प्रयोग करू नका घरी जाऊन, असं त्याचा अर्थ नाही. अर्थ काही वेगळाच आहे महाराज. काय अर्थ आहे त्याचा? नवरा कळाला पाहिजे ना. नवरा म्हणजे अहंकार रूपी नवऱ्याच्या मानगुटावर बसल्याशिवाय देव दिसत नसतो महाराज. पण अहंकाराला खाली दाबल्याशिवाय देव दिसायचा नाही. म्हणून त्यातून भाव आपण अंतकरणात उतरवून घ्यायचा की देव त्यांनी प्राप्त करून घ्यायचा असला तर आपला अहंकार घालवावा. आपण काय आहोत, कसे आहोत, त्यांनी थोड्याशा गोष्टीने जरी आपण विशेष झालो, त्या विशेषत्वानं आपण देवापासून दूर जाऊ शकतो. म्हणून त्यांनी सदैव आपण सामान्य व्हावं. भक्ताला जर त्यांनी आनंद प्राप्त करून घ्यायचा असला तर भक्तानं सामान्य व्हावं लागेल. आणि देवाला आनंद द्यायचा असेल तर सामान्य असणाऱ्या देवानं विशेष व्हावं लागेल. तो कन्हैया विशेष रूपानं प्रगट झाला, भक्त सामान्य झाले, म्हणून तर आनंदाचा पूर वाहू लागला महाराज. मी जर स्वतःला बुवा म्हणेल, बाबा म्हणेल, विद्वान पंडित शास्त्री म्हणेल तर मी भगवंताच्या प्रेमापासून वंचित राहीन. मी जर स्वतःला भगवंताचा दास म्हणून जीवन जगेन तर भगवान मला भरभरून प्रेम देण्याकरिता प्रगट होईन, हे मला कळालं पाहिजे. नाहीतर कंबर बांधल्यानंतर फार अभिमान होत असतो महाराज. आणि हा अभिमान मातीत घालण्याकरिता तर कंबर बांधायचं, पण कंबर बांधल्यावर होतो ही खंत आहे संप्रदायाची. हा विशेष त्यांनी मुद्दा तुमच्या समोर सांगतो. फार आनंद त्यांनी झाला गोकुळवासी लोकांना. आनंदानं विभोर झाले. काय केलं माहिती आहे त्यांनी? आनंद व्यक्त करण्याकरिता त्यांनी सगळ्या गावात त्यांनी गुढ्या उभारल्या. सर्वत्र त्यांनी महाराज तोरणं त्यांनी लावलेली आहेत. का? परमात्मा त्यांनी प्रत्यक्ष प्रगट झाला. तो बालरूपात प्रगट झाला. बालकृष्णानंदा घरी. काय एवढा आनंद झाला? तर परमात्मा बालरूप धारण करून आला आणि नंदराजाच्या घरी आला आणि कृष्ण रूप त्यांनी धारण करून नंदराजाच्या घरी सर्वांना दर्शन देऊ लागला. म्हणून सर्व आनंदी आहेत. गुढ्या उभारलेल्या आहेत, तोरणं त्यांनी लावलेली आहेत, कथा करू लागले आणि गाणी गाऊ लागले. तुकोबराय वर्णन करून सांगतात, गुढी या तोरणे करती कथा गाती गाणे. आपण गुढीचं त्यांनी कथेमध्येच ऐकलेलं आहे. गुढी म्हणजे काय आपल्याला त्यांनी सगळा उलगडा करून सांगितलं. आज वेळ कमी आहे ना, म्हणून त्यांनी सगळी गुढी मी तुमच्या समोर सांगणार नाही. पण गुढी आपला धर्म आहे, आपण सांभाळला पाहिजे आणि सगळ्यांनी गुढ्या उभारल्या पाहिजेत. 700 वर्षापूर्वीची गोष्ट मी तुमच्या समोर सांगितली. ज्ञानोबारायांनी 2 ओव्या लिहिल्या. अधोर्ध गुढी काढी, प्राण नवाची पेंढी, बांधो निघाली उडी मध्यमे माझी, संकल्प विकल्पाचे लुगडे, फेडोनी मन उघडे. अशी त्यांनी 2 ओव्या आहेत महाराज. म्हणजे त्यांनी 18व्या अध्यायातल्या
मला वाटतं 939 क्रमांकाची त्यांनी ओवी, 39 आणि 40 क्रमांकाच्या 2 ओव्या आहेत. जर पाहायच्या असतील तर तुम्ही पाहू शकता. 700 वर्षापूर्वी ज्ञानोबरायांनी ही गुढी सांगितली, आता जी आपण पाहत होती. आणि लोक त्याचा संबंध संभाजी राजांच्या चरित्राशी लावतात. चुकूनही लावू नका. तो जर लावत असाल तुम्ही तर तुमचा कोणीतरी बुद्धिभेद करतो आहे, कोणीतरी षडयंत्र करून तुम्हाला बळजबरीनं त्यांनी त्या मुद्द्यावर आणण्याचा प्रयत्न करतोय. कोणाचं ऐकू नका, ज्ञानोबरायांचं ऐका. आपण वारकरी आहोत आणि आपल्याला ज्ञानोबराय आणि तुकोबराय प्रमाणात दुसरं कोणी प्रमाण धरू नका. महाराज कशाला शेंबड्या मेंबड्यांचं ऐकून आपल्या बुद्धीला खराब करून घेता, महत्वाची गोष्ट आहे. म्हणून त्यांनी त्यांचं ऐका, बाकीच्या कोणाचं ऐकू नका. गुढ्या उभारल्या, तोरणं त्यांनी लावली, कथा करू लागली, गाणी गाऊ लागली. काय हे सर्व झालं असेल? हा कन्हैया त्यांनी महाराज सर्वांना वेधून घेतोय. काय करतो त्यांनी महाराज? वेधून घेतो म्हणजे सर्वांना छंद लावण्याकरिता वेधतोय. अभंगाचं शेवटचं चरण. तुका म्हणे छंदे, 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 तुका म्हणे छंदे. आनंद ध्यानारी, आनंद ध्यानारी, बाळकृष्ण नंदा घरी, बाळकृष्ण नंदा घरी, बाळकृष्ण नंदा घरी. तुका म्हणे छंदे येणे वेधले गोविंदे. गोविंदानं सर्वांना छंद लावून वेधून घेतलं. छंद लावण्याकरिता काय करतोय? आता तो अनेक प्रकारच्या लीला करतोय. याला पाळण्यात घातलेला आहे. तिकडे कंसाला बातमी कळालेली आहे. कंसानं षडयंत्र केलं, त्याने पुतनाबाईंना पाठवलं. पुतनाबाईने त्यांनी भगवंताला मारण्याचा विडा उचलला. तुम्ही ऐकतात ना सर्वजण? पूर्वीच्या काळात कोणाला मारण्याकरिता विडा द्यायचे महाराज, विडा. विडा म्हणजे 2 पानं असायची नागवेलीची, त्याच्यावर सुपारी ठेवायची, त्याला म्हणतात विडा. आता त्यांनी खालचे 2 पानं गळून गेले, आता फक्त सुपारीच राहिली. कळतं ना तुम्हाला मी काय सांगतो? असं आहे महाराज. आता त्या काळात तिनं विडा उचलला, देवाला मारण्याकरिता निघाली. सुंदर रूप धारण केलं. आपण सगळी कथा भागवतात ऐकलेली आहे. तुम्हाला सगळं शॉर्टकटमध्ये चालू आहे. फार दूर जायचं, राहुरीला रात्रीचं कीर्तन आहे, पोहोचलं पाहिजे ना 7 वाजेपर्यंत, म्हणून त्यांनी घाईनं. नाहीतर संप्रदायाचे नियम आमचं पण त्यांनी फडावरचं, आमची फडावरची परंपरा आहे. आमचा त्यांनी गडावरचा त्यांनी बाळनाथगड आमच्याकडे आहे. तिथून बाबांची आमच्या दिंडी जात असते. आम्ही दिंडीत त्यांनी प्रवास करणारी माणसं आहोत. तुम्हाला गावातल्या सगळ्या वारकरी मंडळीने असं वाटलं असेल की हा बाबा फक्त भागवत्याच दिसतो. भागवत्या नाही हो, रोज कीर्तनच आम्ही करतो. भागवत कधीतरी असतं, रोज कीर्तनच असतात. आणि कीर्तनाच्याच माध्यमातून भरभरून आनंद प्राप्त होतो. म्हणून त्यांनी आमची गडावरून दिंडी असते. आणि यावर्षी त्यांनी पुन्हा, तुम्ही कोल्हापूरवासी त्यांनी महाराज फार भाग्यवान आहात की आपल्या महाराष्ट्राला धर्मपीठ जर कोणतं प्राप्त झालं असेल तर शंकराचार्यांनी करून दिलेलं धर्मपीठ म्हणजे कोल्हापूर आहे. म्हणजे जे त्यांनी करवीर पीठ ज्याला त्यांनी म्हटलं जातं, तिथं त्यांनी आचार्यांचं असणारे शंकराचार्यांचं दिव्य पीठ आहे. तिथल्या पीठाचा महिमा तुम्हाला माहिती आहे की नाही मला माहीत नाही, काय कथा आहे तिथली. शृंगेरीचे असणारे जे शंकराचार्य आहेत ते पायी प्रवास करत करत त्यांनी गेले. शंकराचार्य ज्या गुहेत गुप्त झाले केदारनाथाला, ते पाहण्याकरिता, कुठे गुप्त झाले म्हणून पाहण्याकरिता गेले. आणि त्या गुहेत त्यांनी प्रवेश केला. शिष्यांना बरोबर नेलं होतं. त्यांना सांगितलं की असं करा, मी आतमध्ये चाललेलो आहे, काय परिस्थिती आहे पाहून मी परत येणार आहे. जर मी 6 महिन्यापर्यंत परत आलो तर बरं, जर मी 6 महिन्यात परत आलो नाही तर असं समजा मी गेलो, म्हणून त्यांनी तिथं शेळा लावून घ्या आणि तुम्ही परत या. 6 महिन्यापर्यंत महाराज परत आलेच नाहीत. महाराज सगळ्या शिष्यांना वाटलं आता गुरुजी गेले, मग त्यांनी ती शिळा लावून घेतली आणि आले निघून. ते आल्यानंतर त्यांनी महाराज हे पीठ त्यांनी मोकळं झालं. शृंगेरी पीठ जे कर्नाटकात आहे, तिथं दुसऱ्या आचार्यांना त्यांनी महाराज त्यांच्या जागेवरती बसवलं. मग ते 6 महिन्यांनी बाहेर आले.
कोणीतरी शिळा बाहेर काढून त्यांना बाहेर आणलं आणि मग ते परत एकदा महाराष्ट्रात आले, परत एकदा दक्षिण प्रांतामध्ये आले. आल्यानंतर त्या स्थानावर गेले तर दुसऱ्या कोणाची तरी नियुक्ती केली होती, पण मूळचे शंकराचार्य तेच आहेत. मग ते फिरत फिरत त्यांनी करवीर क्षेत्रामध्ये आले, अंबाबाईचं दर्शन घेतलं, जिथं शंकराचार्यांनी श्रीयंत्राची स्थापना केलेली आहे स्वतःच्या हातानं, तिथं त्यांनी महाराज थांबले आणि कर्मधर्म संयोगानं त्यांचं शरीर तिथं शांत झालं, कोल्हापुरात शांत झालं. मग जिथं त्यांचं शरीर शांत झालं तिथं मठ तयार झाला आणि तिथं शंकराचार्यांचं पीठ म्हणून त्यांनी गणलं गेलं. शाहू महाराजांनी नंतर त्यांनी महाराज तिथं पुढची परंपरा त्यांनी अशा पद्धतीने सुरू केली. म्हणजे त्यांनी महाराज हे आपल्या महाराष्ट्रीयन लोकांना जर धर्म विचारायचा असेल कुठे जाऊन तर तो कोल्हापुरात येऊन विचारावा, हा महत्त्वाचा भाव आहे. म्हणून तुम्ही सगळेजण भाग्यवान आहात. म्हणून शंकराचार्य अतिशय महत्त्वाचे आहेत, जे त्यांनी महाराज सनातन धर्म परंपरा जी शंकराचार्यांची आहे. माऊली ज्ञानोबरायांनी वारकरी संप्रदायाची पायाभरणी केली आणि ती करत असताना ज्ञानोबरायांचे शब्द आहेत, तैसा व्यासांचा मागोवा घेतो, भाष्यकारा ते वाट पुसतो, अयोग्य हे मी न पवतो की तुझाय. म्हणून त्यांनी तैसा व्यासांचा मागोवा घेतो, मी व्यासांचा मागोवा घेतोय आणि भाष्यकारा ते वाट पुसतो. हे भाष्यकार कोण असतील तर भगवान शंकराचार्य आहेत. म्हणून शंकराचार्यांना मी रस्ता विचारतोय. माऊली ज्ञानोबरांनी वारकरी संप्रदायाची पायाभरणी करत असताना रस्ता कोणाला विचारला असेल तर शंकराचार्यांना विचारला, हा एक भाव आहे. दुसरा मुद्दा सांगतो, आपल्या सगळ्यांना प्रिय असणारे श्री संत शांती ब्रह्मश्री संत एकनाथ महाराज, ज्यांनी नाथ भागवत त्यांनी लिहिलं, खांब दिला भागवत असे असणारे नाथ महाराज, त्यांनी लिहिलं, आता वंदू आचार्य शंकरू, जो का ग्रंथार्थ विवेक चतुरू, शांदोनी कर्मठतेचा विचारू, प्रबोध दिन करू प्रगटला. म्हणून त्यांनी महाराज ही नाथांनी केलेली स्तुती आहे शंकराचार्यांची. त्याच्या पुढची गोष्ट सांगतो, पायातली गोष्ट सांगितली, मध्यस्थानातली सांगितली, आता कलशातली सांगतो. तुकोबराय त्यागणी म्हणतात ना, तुका करे प्रणिपात दंडवताचार्या. मग जगद्गुरु तुकोबरायांनी शंकराचार्यांच्या समोर दंडवत प्रणाम केला. हा शंकराचार्यांचा महिमा आहे. म्हणून आपल्या वारकरी संप्रदायाला शंकराचार्य मान्य आहेत. वारकरी संप्रदायाची सगळी परंपरा शंकराचार्यांच्याच नुसार त्यांनी पुढे चालत आहे, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. असा विचार आम्ही सर्वांनी त्यांनी करून आमच्या गुरुजींच्या माध्यमातून सगळ्यांच्या प्रेरणेने यावर्षी आळंदीहून पंढरपूरला त्यांनी अशा पद्धतीने दिंडी सोहळा आला आणि रथ घेऊन त्यांनी शंकराचार्यांच्या पादुका त्यांनी आळंदीवरून पायी आम्ही त्यांनी पंढरपुरापर्यंत आणल्या. मागच्या वर्षीपासून त्यांनी तो उपक्रम सुरू झालेला आहे. याही वर्षी रथ घेऊन त्यांनी शंकराचार्यांच्या पादुका घेऊन आळंदीवरून पंढरपूरला यायचं आहे. म्हणून त्यांनी महाराज ही आमची सुद्धा परंपरा वारकऱ्यांचीच आहे आणि वारकरी पद्धतीनेच कीर्तन करतो आहोत. मध्ये विठोबा रखुमाई आम्ही भजन घेतो आहोत. सर्वांना वाटत असेल विठ्ठल विठ्ठल न म्हणता विठोबा रखुमाई का म्हणतो, तर त्याचं कारण ही पण आमच्या फडावरची पद्धत आहे. सगळ्या उतरणीनं उतरायचं, पुन्हा विठोबा रखुमाई भजनमध्ये घ्यायचं, ही फडावरच्याचं ज्याच्या आता आपल्याकडे सुद्धा आजरेकरांचा त्यांनी फड आहे की नाही, महाराज तिथे आले होते, त्यांची परंपरा तुम्ही सर्वजण चालवतात, भाग्यवान आहात. असे वेगवेगळ्या प्रकारचे फड आहेत आणि ज्याची त्याची परंपरा जो तो चालवतो आहे. म्हणून आम्ही आमच्या फडाच्या पद्धतीने ही परंपरा चालवतो आहोत. विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, घाईघाईनं कीर्तन सांगतोय त्याचं कारण सांगता सांगता दूर जाऊन आलो, परत मुद्द्यावर येतो. का घाई करतोय त्याचं हे कारण आहे महाराज. म्हणून दूर जायचंय म्हणून घाई करतोय. सगळी प्रमाणे त्यांनी म्हणून झाली अभंगातली. तुका म्हणे छंदे येणे वेधले गोविंदे. यानं त्यांनी वेधून घेण्याकरिता छंद लावला. सर्वांना छंद कसा लावला, काय नेमकं केलं ते सांगतात. पुतनाबाईंनी विडा उचलला मारण्याकरिता आली. भगवंतानं पुतनेचा उद्धार करून टाकला. सगळी कथा तुम्ही लांबलचक ऐकली. पुतना सुंदर रूप धारण करून आली. नामा म्हणे आली नंदाची घरा, स्वरूप सुंदरा देवांगना. देवांगनाच आली जणू काय. आणि मग त्यांनी महाराज तिने यशोदेला मोहित केलं. रस्त्याने येताना अनेक लेकरं मारली. दीनदुर्बळाची मारित बालके करिता ते शोके मायबाप. मायबाप शोक करतात. दीनदुर्बळांची लेकरं मारली. देवानं विचार केलीचं तोंड पाहायला नको. म्हणून देवाने डोळे झाकून घेतले आणि ती स्तनपान करत होती आहे. तिनं आणलेलं विष देवानं पिऊन घेतलं. मग नंतर तिला प्रेमपाना फुटला. प्रेमपान प्राशन केला. नंतर तिचे प्राण भगवान त्यांनी खेचू लागला. मग घाबरली. सामुंच मुंच आलं मी ती प्रभाशिनी. सोड देवा म्हणते. दोनदा म्हणली सोड. हे दोनदा म्हणण्याचं कारण विशेष आहे महाराज. का मुंच मुंच म्हणते आहे. देवा मला इहलोकातल्या बंधनातून सोडव आणि परलोकातल्या बंधनातून पण सोडून टाक. कारण ही अविद्या आहे, ती त्यागनी महाराज घालवली पाहिजे. महत्वाचा विचार आहे. ती त्यागनी झाकण्याकरिताच येत असते. आपण सर्वजण अविद्येच्या निद्रेत झोपलेलो आहोत. माऊली म्हणतात तैसा अविद्येची निदा
विश्व स्वप्नाचा हा धांडा भोगित होता प्रबुद्ध अनादि जो तो महावाक्याचे नावे गुरुकृपेचे थावे माथा हातू ठेविला नव्हे थापटीला जैसा ही अविद्याच आहे सर्वांना झाकणारी आहे म्हणून ती पुतना भगवंतानं उद्धारून टाकली अविद्या घालवली आता त्यागणी महाराज महाबळ नावाचा दैत्य आला तो ब्राह्मणाच्या रूपात आला ब्राह्मणाला जीवेच मारू नये म्हणून भगवंतानं त्याला सोडून दिलं महाराज फक्त मार दिला फार जास्त टंबिला भट दिला पाठीवरी पाट जानवे तुटले पंचांग फाटले धोतर गळाले ढोंगणाचे अशी त्याची अवस्था झाली नागवाच कंसाच्या समोर पळत गेला कंसाला सांगू लागला जाऊ नकोस कंस काय ऐकणाऱ्यांमधला नव्हता कंसानं अनेक दैत्य पाठवायला सुरुवात केली आणि भगवंतानं अनेक दैत्यांना उद्धारून नेलं महाराज वर्णन करून सांगतात एका ग बग रिठा मारले बाळपणी काग बगरी ठामारिले बाळपणी काग बगरी ठामारिले बाळपणी अवघे दैत्य खाणी बुडविले अवघे दैत्य खाणी बुडविले अवघे दैत्य खाणी बुडविले काग बगरी ठा मारले बाळपणी कागासूर मारला बगासूर मारला धेनुकासूर मारला रिठासूर मारला सर्व दैत्यांना मारतोय हा रांगू लागला रांगता रांगता लीला करतोय तळवे तळ हात टेकीत डाव्या गुडघ्याने रांगत रांगणी रंगनाथ तोम्या देखील सये रांगू लागला रांगणारा कन्हैया त्यागनी महाराज रांगत रांगत गोपिकांच्या घरात जाऊ लागला आणि गोपिकांच्या घरात जाऊन लोणी खाऊ लागला गोपिका गाराणं सांगण्याकरिता येत आहेत रांगत रंगणी चोरीत लोणी धावणी धरिती गवळणी बांधिती चरणी देती गाराणी यशोदे साजनी दही दूध भक्षुनी तमालंगडे नवल केले साजनी कृष्ण आळवा आळवा परतुनी मागे लावा कृष्ण आळवा आळवा कन्हैया रांगू लागला गोपिकांनी त्याला पकडावं त्याच्या पायाला बांधून टाकावं यशोदेला गारणं सांगण्याकरिता जावं यशोदेनं धावत यावं आणि मग त्यागणी महाराज कन्हैयाचा आलाबाला त्यागणी घ्यावी माझा कान्हा त्यागणी लीला करतोय असं तिला वाटावं पाळण्यात त्यागणी घालून त्याला झोपवावं अनेक दैत्य त्यागणी येऊ लागले पाळण्यातच मारण्याकरिता दैत्य आले महाराज एक बाई आली डोक्यावर पाटी घेऊन तिच्याकडे बरंच साहित्य होतं घ्या सुया पोत फणी असं म्हणत आली तिच्याकडे रिठे सुद्धा होते महाराज रिठे घ्या असं म्हणायला सुरुवात केली यशोदेने विचारलं काय ग कशाकरिता तुझे रिठे घ्यायचे म्हणजे तुला माहित नाही का हा रिठा जर त्यांनी घेतला आणि बाळाच्या गळ्यात जर बांधला तर बाळाला दृष्ट लागत नाही असं त्यांनी म्हटले हा म्हणे दे ना मग रिठे 2-4 दे म्हणे चांगले ते रिठा त्यांनी घेतला तो दोरीत ओवला आणि त्यांनी गळ्यामध्ये कन्हैयाच्या बांधला त्या रिठामध्ये एक दैत्य आला होता त्याचं नाव आहे रिठासूर भागवतातली हे लीला नाही भागवतात फार लीला नाहीत महाराज संतांनी सांगितलेल्या लीला फार जास्त आहेत ज्या त्यागणी मनाला वेधून घेणारे आहेत निळोबाऱ्यांनी वर्णन करून सांगितलं निळोबाऱ्यांचा गाथा तुम्ही बारकाईनं बघा फार गोड असणारा गाथा आहे महाराज निळोबाऱ्यांचे 1600 अभंग आहेत त्या 1600 अभंगांमध्ये भरभरून त्यांनी निळोबाऱ्यांनी भगवंताची लीला वर्णन करून सांगितली बालक्रीडा अतिशय सुंदर आहेत निळोबाऱ्यांच्या त्याच्यात त्यांनी आलेले हे हा लीला आहे तो त्यांनी गळ्यात बांधला रिठा आता काय करावं मामा आलेला आहे देवाला कळालं देवानं त्यांनी लहान लेकरांचा स्वभाव असतो त्यांच्या गळ्यात काही बांधून बघा तोंडात घालतात लगेच रिठा घेतला देवानं तोंडात घातला आणि तोंडात घालून हिरड्यांच्या खाली दाबल्याबरोबर त्यांनी तो गतप्राण झाला महाराज पाळण्यातून रक्त त्यांनी वाहू लागलं यशोधराणी पाहू लागली कुठून रक्त येत आहे म्हणून पाहिलं तर कन्हैयाच्या पाळण्यातून त्यांनी येऊ लागलं असं वाटलं गेलं आपलं बाळ मग घाईघाईनं पाळण्यातून बाजूला त्यांनी काढलं कुठून रक्त येतं पाहिलं कुठं सापडलंच नाही त्याला स्नान घालून पाहिलं पण तिला कळालंच नाही रक्त कुठून आलं पण रिठासूर मात्र भगवंतानं मारून टाकला म्हणजे हा रांगतानाच त्यांनी अशा पद्धतीने लीला करतोय आणि दैत्यांना मारतोय हा रांगत असताना तृणावर्त आला भगवंतानं तृणावर्ताचा उद्धार करून टाकला रांगता रांगता कन्हैया उभा राहू लागला उभा राहू लागला म्हणजे उभा राहू लागला नाहीतर मग तुम्ही म्हणाल निवडणुकीला उभा राहू लागला तसं नाही तो उभा राहू लागला आणि उभं राहता पाऊल टाकू लागला म्हणजे चालू लागला उभा राहिल्यावर आईला आनंद झाला बाळ उभं राहिलं कोणी नाही पाहिलं आई म्हणते ना फार प्रेमानं विभोर होऊन जाते महाराज मग चालायला लागला चालता पळू लागला पळता मित्रांबरोबर खेळू लागला आता आलो ना आपण जवळ मित्रांबरोबर खेळतोय त्याच्या मित्रांची नावं तुमची 8 दिवसात पाठ झाली असतील पेंद्या वरद्या वाकुड्या श्रीदाम सुदाम मधुमंगल मनसुख ही त्याच्या मित्रांची नावं सगळ्या मित्रांबरोबर खेळतोय मित्रांना पाहिलं सगळे मित्र त्यांनी मरतुकडे उदबत्ती छाप झाली होती का रे म्हणे तुम्हाला खायला भेटत नाही का ते म्हणले देवा काय करावं सगळं डेअरीला जातं आमच्या घरचं आमच्या डेअरी करता काहीच शिल्लक राहत नाही मग काय करायचं मग देवानं सगळ्या लोकांना समजून सांगून पाहिलं पण कोणी घरी ठेवायला तयार नाही दही दूध तूप लोणी मग काय करावं मग देवानं सगळ्या गोपाळाने एकत्र केलं आणि एक मंडळ स्थापन केलं बघा बरं मंडळाचं नाव ठेवलं चौर्य विद्या प्रसारण मंडळ म्हणजे चोऱ्या करायच्या चोरी करण्याचं मंडळ सगळ्यांना सांगायला लागलं आपण आता चोरी करायची
एक जण म्हणला, देवा अरे चोरी करणं काय चांगली गोष्ट असते का? म्हणले शांत राहा, लोकांच्या घरी जाऊन चोऱ्या नाही करायच्या, आपण आपल्याच घरी चोरी करायची असं सांगून टाकलं. आम्ही सगळ्या पोरांना घेऊन येऊ, प्रत्येकानं त्यांनी एकेका जणांना त्यांनी ठरवलं की आज याच्या घरी उद्या त्याच्या घरी रोज त्यांनी चोऱ्या होऊ लागल्या. भगवान त्यांनी गोपाळांना घेऊन जायचा आणि चोरी करण्याकरिता त्या गोपाळांच्या गोपिकांच्या घरामध्ये घुसायचा. सगळं त्यांनी महाराज दही दूध तूप लोणी त्या देवानं खरडून पुसून खाऊन टाकायचं आणि खाल्लं की माठ पालथे घालून ठेवायचे. माठ पालथे घालून पळून जायचं. दुसऱ्या दिवशी सकाळी गोपिकांनी बाजाराला जायचं म्हणून माठ पाहण्याचा विचार करावा आणि तो माठ त्यांनी पाहायला सुरुवात केली. पालथे घातलेले माठ आहेत. पाहती गवळणी तवती पालथी दुधानी. का बरं हे झालं असेल? म्हणती नंदाची आपोरे आजी चोरी केली खरे, नंदराजाच्या पोरानं चोरी केली. कसं काय झालं असेल? तयावेन हे नासी नव्हे दुसरे आयसी, त्याच्याशिवाय कोणी असा नाश करू शकत नाही. तुका म्हणून त्यांनी सवे तुके या मेला त्याने या गुणा आणला तुकोबर आहे त्यांनी म्हणतात. म्हणून त्यानं जाणले असेल म्हणून आपल्या घरात त्यांनी चोरी झाली. गोपिकांनी त्यांनी यशोदेला गारहाणं सांगण्याकरिता यावं. यशोदे समजून सांग तुझ्या पोराला काय, रोज उठून आमच्या घरात घुसतो चोऱ्या करतो, त्यांनी अमुक करतो, माठ फोडून टाकतो, दह्या दुधाचा रबडा करून टाकतो. यशोदेनं समजून सांगितलं कन्हैयाला, कान्हा चोरी करू नकोस बाळा, कृष्णा तुला मी ताकीद करीते रे, घरी कुणाच्या जाऊ नको रे. कान्हा लोकांच्या घरी जाऊन चोरी करू नकोस. तरी पण कन्हैया ऐकायला तयार नाही महाराज. मग काय करावं? गारहाणे तर सुरूच आहेत. गोपिकांनीच विचार केला की हे नंदाचं पोरगं त्यांनी घरी येतं आणि घरी आल्यानंतर त्यांनी चोरी करतं, आपण आपलं सुरक्षित राहावं म्हणून गोपिकांनी त्यांनी रात्रभर गस्त द्यायची ठरवली. गस्त कळते ना तुम्हाला? गस्त म्हणजे रात्रभर उभं राहायचं, जागते रहो जागते रहो. गोपिकांनी हातात काठ्या घेतल्या आणि त्यांनी घराच्या भोवती अशा पद्धतीने काठ्या घेऊन फिरू लागल्या जागते रहो म्हणत. कारण चोर येतील आणि त्यांनी घरातलं सगळं खाऊन टाकतील, मग बाजाराला काय न्यायचं, मग आपला संसार कसा चालायचा असा विचार त्यांच्या मनात आहे. कन्हैया आला. ज्या गोपीच्या घरात जायचं होतं ना त्या गोपीच्या घराभोवती त्यांनी महाराज हा पहारा चालू होता. हातात काठ्या घेऊन सगळेजण उभे होते. आता काय करायचं? गोपाळ म्हणले, देवा आज आपल्याला उपाशीच राहावं लागेल असं वाटतंय. देवाला चिंता करू नका, सगळ्यांनी डोळे बंद करून घ्या. डोळे बंद करा म्हणल्यानंतर गोपाळांना वाटलं काय करतो काय माहिती, सगळ्यांनी डोळे बंद केले. डोळे बंद केल्याबरोबर सर्वांना आतमध्ये नेलं महाराज. एका क्षणात सर्वजण आतमध्ये गेले. आत गेले की सगळं त्यांनी दही दूध तूप लोणी होतं कुठे सगळं खाऊन घेतलं. खुडबुड आवाज झाला. गोपिका होत्या बाहेर, त्यांना आवाज आला की त्यांनी खुडबुड आवाज येतोय, चोर तर घरात आहेत. मग काय करायचं? गोपिका धावतच आल्या महाराज. गोपिका आल्याची चाहूल गोपाळांना लागली आणि चाहूल लागल्याबरोबर कन्हैया म्हटलं, अरे त्या गोपिका धावत आल्या तर काय करायचं? कन्हैया गोपाळ घाबरले. देवाला चिंता करू नका, मगाच्या सारखे परत डोळे झाकून घ्या. सगळ्यांनी परत डोळे झाकले महाराज. रात्री झोप झालेली नव्हती, फार उशीर झाला होता, नाही म्हणलं तरी डोळे झाकतच होते महाराज. असं आहे. सगळ्यांनी डोळे त्यांनी झाकून घेतले. सहजच डोळे झाकल्याबरोबर सर्वजण बाहेर आले. एक जणानं बाहेर विचार केला, त्याचं नाव होतं पेंद्या. तो पेंद्या म्हणला, डोळे झाकलं की घरात नेतंय, डोळे झाकलं की बाहेर आणतंय, नेमकं करतो काय पाहिलं पाहिजे ना. म्हणून सगळे डोळे झाकले नाही महाराज, त्यानं असे अर्धवट डोळे झाकले पेंद्यानं. आणि ते अर्धवट डोळे झाकल्याबरोबर सगळेजण बाहेर आले, पण पेंद्या तेवढा अडकला महाराज. आणि तो सवाण्यात अडकला. त्या पूर्वीच्या घरांना त्यांनी धोरे असायची वरती, त्याला धोरं म्हणतात, सवानं म्हणतात. अजून वरची घराची खिडकी म्हणा, काय म्हणतात तुमच्याकडे काय म्हणतात मला माहीत नाही. आणि त्या खिडकीतच अडकला वरच्या बाजूला. कमरेपासून वरती होता आणि कमरेच्या खाली हातपाय त्यांनी खोडत होता. आता काय करायचं? सगळ्या गोपिका आले. मग कुठे आहे म्हणे चोर. चोर पाहायला लागलं तर चोर वरती. अरे म्हणे वरती आहे चोर. हातात काठ्या होत्याच गोपिकांच्या. खालून त्यांनी महाराज मारायला सुरुवात केली. चांगल्या पोटऱ्या साळून काढल्या महाराज. तेव्हापासून शब्द तयार झाले, पोटऱ्या साळणी. कन्हैया त्यांनी पेंद्या हाका मारायला, कन्हैया धाव, कन्हैया धाव. धावतच आला. अरे पेंद्या कसं काय अडकला? डोळे झाकले नव्हते का? अर्धेच झाकले होते म्हणला. देव म्हणला, माझ्यावर जर विश्वास ठेवायचा असेल ना तर डोळे झाकून ठेवा, नाही तर अर्धवट विश्वास ठेवाल तर खालून मार बसेल तुम्हाला. महत्वाची गोष्ट आहे. भाव आहे महाराज, प्रत्येक लीलेमध्ये भाव आहे ना. म्हणून त्यांनी मार खाल्ला आणि मग त्यांनी महाराज अशा पद्धतीने त्याला बाहेर काढलं. पण घरातला त्यांनी माल मात्र देवानं सर्व फस्त करून टाकला. रोज उठून चोऱ्या होऊ लागल्या. कोणाच्या तरी घरात त्यांनी घुसायचं. गारहाणे गोपिकांनी येऊन सांगायचे. यशोदेने सांगितले, बघा आता तुम्ही मला गारहाणे सांगू नका, आता तुम्ही चोर पकडून दाखवा. तुम्ही जर प्रत्यक्ष पकडून आणाल तर मग मी तुमचं म्हणणं खरं मानेन. गोपिका आता पकडण्याच्या विचारात आहेत कन्हैयाला. त्याला पकडायचंच असं त्यांनी म्हणू लागल्या. हा कन्हैया गेला महाराज एका गोपीच्या घरामध्ये, सगळ्या गोपाळांना घेऊन गेला. त्यांना म्हणत होता, हळूहळू चाला, कोणी कोणाशी न बोला, आजी देतो पोट भरी पुरे म्हणाल तो वरी. असं सर्वांना घेऊन गेला घरामध्ये. आणि मग उंच असणारे डेरे होते, त्याच्या भीतीनं उंच ठेवले होते. यानं काय केलं माहिती आहे? गोपाळांना असं एकावर एक उभं केलं.
दहीहंडीच्या वेळेला करतात ना, असं एक उभं केलं आणि सर्वांच्या वरती जाऊन त्याने उभा राहिला आणि डेरा त्याने असा हातात घेतला आणि डेरा हातात घेऊन त्याच्यात हात घातला डेऱ्यामध्ये आणि लोणी खाऊन पाहायचं, गोपाळांना खायला द्यायचं ना आता म्हणून हात घालून त्याने पाहतोय त्या शिंक्याला धरलेला आहे, मला शिंक्याला लोम कळला होता आणि इतक्यात गोपी धावत आली. गोपी आल्याबरोबर गोपाळ म्हणले, अरे गोपी का आली? आली म्हणले की खालचे गेली पळून. हा वरतीचा अडकला महाराज शिंक्याला, एक हात डेऱ्यात आहे, असं शिंका हाताने धरलेला आहे, असा लोम कळलेला आहे. गोपी म्हणली आता पकडला की नाही म्हणे, हे खाली. त्याला असाच खाली उतरवला महाराज आणि खाली उतरवल्यानंतर म्हणली, तुझी आई शहाणपणा करते, सगळ्या गावाला म्हणते बाळ सगुण गुणाचे ताने, बाळ दिसतंय गोजिरवाने, काय सांगता गाराने गोकुळच्या नारी, तुम्ही 12 घरच्या 12 म्हणे ढालगाचा आहात असं आम्हाला त्यागनी म्हणते, आता तुला पकडतेच म्हणे, नेते तुझ्या आईच्या समोर. असं खाली उतरवला आणि उतरवल्यानंतर म्हणे चल बांधून न्यायचा, हात समोर कर, हात समोर कर म्हटल्यानंतर केले हात समोर कर. नाही आता नाही लाज झाला महाराज. सगळे गोपाळ म्हणते, काकी बांधू नकोस ग, असं काय करते, त्याला मार बसेल, आमच्याकरताच खोड्या करतो, आमच्याकरताच चोऱ्या करतो, बाकीचं माहीत नाही म्हणजे याला बांधून नेणार आहे मी आता. हात समोर केला, दोरी आणली, बांधायला सुरुवात केली, बांधली ना महाराज दोरी त्याच्या हाताला कचकटून. एक धागा त्याने आपल्या हातात घेतला आणि ओढत ओढत त्याने देवाला घेऊन जायला निघाली यशोदेच्या समोर. देव बांधला गेला आणि ओढत ओढत घेऊन जायला लागली, पण रस्त्यानं चालता चालताच तिला अभिमान झाला, महाराज यानं सगळ्या गावाला त्रस्त केलं आणि कोणाच्यानं पकडला गेला नाही, मी एकटीनंच पकडला. आता काय करावं, अभिमान देवाला सहन होत नाही महाराज. तो अभिमान झाल्याबरोबर गाठण सुटली, हाताला जी गाठण मारली होती ना ती सुटली. सुटल्याबरोबर झाला मोकळा. अरे का तू कसं काय सुटला? परत त्यांनी धरला आणि बांधायचा प्रयत्न केला, परत गाठण सुटली, परत बांधून टाकला, परत गाठण सुटली. असं 2-4 वेळेला झालं. मग हा कन्हैया गोपीच्या तोंडाकडे पाहून बोलायला लागला, म्हणला, काकी कधी शाळेत गेली होती का नाही? तुला साध्या गाठणी सुद्धा मारता येत नाहीत. ती म्हणली, अरे रोज गाठणी मारते, मला ही गाठण कशी काय मारता येत नाही? तो म्हणला, हे बघ तुला मारता येत नाही, मला मारता येते गाठण, दाखवू का मारून कशी मारतात ते? म्हणे दाखव. आता तू हात समोर कर म्हणे. आता गोपीला हात समोर करायला लावले. त्याने केले समोर हात, तीच दोरी घेतली आणि तिच्या हाताला त्याने महाराज कचकटून गाठण मारली. आणि हे बघ याला म्हणतात गाठण, याचं नाव आहे घुरुगाठ. गाठणीचं नाव पण सांगितलं, घुरुगाठ बांधून टाकली. अशी गाठ आहे म्हणतात. हा ठीक आहे म्हणले, मला कळालं कशी गाठण मारतात, सोड आता. तो म्हणला, मला बांधता येतात फक्त, मला गाठणी सोडता येत नाही, मला बांधायचं काम मी करतो, सोडता येत नाहीत मला. एखाद्याला मी बांधलं की त्याला सोडत नाही परत, त्याला मी माझंच करून घेतो, हा माझा स्वभाव आहे म्हणला. गोपी म्हणले, अरे असं काय करतोस, मग गाठण कशी सुटेल? म्हणला, माझ्या आईला सोडता येते का तिच्याकडं? असं म्हणलं की तीच दोरी घेतली आणि सगळ्या गावात हिंडून आणली महाराज. आईपर्यंत नेलं नाही, कारण त्याच्याच अंगावर बला येईल ना. दिले अर्ध्या रस्त्यात सोडून, मला तिची गाठण सोडून दिली. असं सर्वांना त्रस्त करून टाकला. आता हा खोड्या करतोय. गारणं सांगण्याकरिता गोपिकांनी यावं, याला वाटावं. या गोपीच म्हणतात मला घरी या, आणि मी त्यांच्या घरी गेलो की मला गारणं सांगायला येतात ना. आता यांची खोडी केली पाहिजे काहीतरी, यांना त्रास त्यांनी देऊ लागला. काय केलं माहिती आहे? जी गोपिका गारणं सांगण्याकरिता आली ना तिच्याच घरात घुसायचं महाराज यानं. भल्या सकाळीच एका गोपीच्या घरात गेला. तुम्ही ऐकतात ना सर्वजण, महत्वाचा मुद्दा सांगतोय. घरात घुसला, ती भाकरी करत होती, स्वयंपाक करत होती. तिच्या चुलीमध्ये त्यांनी जळणारं लाकूडच काढलं महाराज. असं जळतं लाकूड हातात घेतलं आणि घराच्या दिशेनं त्याने असं वरती लावलं. देऊ का पेटून? म्हणला, घर देऊ. आमच्या घरी येतेस आणि माझ्या घरी येऊन गारणं सांगते, देऊ का म्हणलं घर तुझं पेटून? अरे म्हणे, घर पेटवतोस? असंच जळकं लाकूड घराकडून काढलं आणि तिच्या तोंडावरच धरलं. तिला म्हणला, देईन तोंडावर तुझ्या बापाचे हे घर, तुझ्या बापाचे हे घर, देईन तोंडावर तुझ्या बापाचे हे घर, तुझ्या बापाचे हे घर. देईन तोंडावर तुझ्या बापाचे हे घर. हाणेन मला तोंडावर जळकं लाकूड. का बरं? तुझ्या बापाचं आहे का म्हणला घर? तिला म्हणतोय. याच्यातून काय शिकायचं? शिकण्यासारखंच आहे महाराज. त्यानं समजून सांगितलं, हे घर तुझ्या बापाचं आहे का? ते हे काळाचं धनकुबेराचं आहे, तुझं काय आहे इथे? हे त्यांनी समजून सांगायचा प्रयत्न केला तिला. या लिलांमधून काही समजून सांगतोय का नाही ते कळालं पाहिजे महाराज. ती सांगण्याकरिता आली. काय करावं? अगं यशोदे, सांग तुझ्या पोराला काही. जळकं लाकूड घेऊन माझ्या तोंडावर त्यांनी मारण्याकरिता धावला. मला म्हणतो तुझ्या बापाचं घर आहे का, देईन तोंडावर, असं म्हणून त्यांनी करतोय. तिचं होतं नाही तर दुसरी धावत आली. म्हणे, काय झालं? अगं यशोदे, सांग ना काही पोराला समजून. परवाला आमच्या घरा दारी निजला होता, म्हातारं दारात झोपवलं होतं. रात्रीचे 10 वाजून 10 मिनिटं झाले होते. म्हातारा त्यांनी दारामध्ये झोपलं होतं. आम्ही सगळेजण होतो. त्यांनी कुठून तरी आला. यानं बाहेर त्यांनी इकडे इकडे पाहिलं, डेरे अडकवलेले होते आणि डेरे त्यांनी अडकवले होते ताकाचे. तो ताकाचा डेरा त्याच्यातला घेतला. म्हातारा चांगला दष्टपुष्ट होता, डेरी चांगली वाढलेली होती, तोंडात दाताचा तपास नव्हता, घोरायचा कारखाना सुरू झाला होता. फुस फुस त्याचं गोरणं त्यांनी सुरू होतं महाराज. असा डेरा त्यांनी आणला आणि आणल्याबरोबर त्या म्हाताऱ्याच्या ढेरीवर धाडकन आणून ताकाचा डेरा आणि फोडेला सायरा त्यावरी, त्याच्यावरच डेरा फोडला. म्हातारा रात्री करून जागे झालं.
गोपी सांगायला आली, बाई माझं कुकू बळकट म्हणून म्हातारं वाचलं, नाही तर म्हाताराने कुक केलं असतं मग कोणाला सांगितलं असतं, सांग तुझ्याकडनं याला काही समजून सांग. असं त्याने गोपी त्याने म्हणू लागली. महाराज त्याच्या ढेरेवरच डेरा नेऊन फोडला. का फोडला असेल त्याच्या मागे पण कारण आहेत महाराज. कारण एवढंच आहे की त्याला काही समजून सांगायचं आहे. डेरा कशाचा होता अभंगातच वर्णन आहे. आणून ताकाचा डेरा फोडला सैरा त्यावरी ताकाचा डेरा. ताक म्हणजे काय, दह्यातून दोन गोष्टी निघतात ना, ताक आणि लोणी. त्याच्यातलं एक सार असतं आणि एक आसार असतं. मान्य आहे की नाही सर्वांना? काय सार असतं? लोणी. आणि आसार काय असतं? ताक. मग लोणी कुठं ठेवलं होतं? घरामध्ये. आणि ताक कुठं ठेवलं होतं? बाहेर. म्हणजे नियम काय झाला? सार वस्तू कुठे ठेवायची असते? घरात. आणि आसार वस्तू कुठे ठेवायची असते? बाहेर. ताकाचे डेरे बाहेर होते आणि लोण्याचे डेरे आतमध्ये होते. घरातले माणसं कुठं झोपले होते? घरात. आणि म्हातारं कुठं झोपलं होतं? बाहेर. सार गोष्टी कुठे ठेवायच्या असतात? तुम्हाला कळतंय हो सगळं? महत्वाची गोष्ट आहे. मलाही सांगा वाटतं पण आता घड्याळ पुढे निघून गेलं, माझ्या मर्यादेच्या पुढे गेलं घड्याळ, आता थांबलं पाहिजे. म्हणून त्यांनी सार गोष्टी घरात आणि आसार बाहेर असतात. घरातली माणसं सार म्हणून घरात झोपले आणि म्हातारा आसार म्हणून बाहेर झोपलं. त्याला सांगितलं, वेड्या बाहेर झोपला काय? घरातले सगळे घरात झोपले, जीवन त्यांच्याकरता खर्च केलं आणि तुला दारात झोपवलंय बघ. असं देवानं समजून सांगितलं त्याला. त्याच्या ढेरीवरच माठ नेऊन फोडला महाराज. असा अनेक प्रकारच्या खोड्या करतो. त्या गोपीचं गारणं होतं नाही कुठे, तो दुसरी धावत आली म्हणे काय झालं? काय काय सांगू तुझे बाई, काय सांगू तुझे ग, काय काय सांगू तुझे बाई, काय सांगू तुझे, काय सांगू तुझे बाई, काय सांगू तुझे, काय सांगू तुझे बाई, काय सांगू तुझे. जात होते यमुना पाण्या वाटेत भेटला धावला, जात होते यमुना पाण्या वाटेत भेटला धावला. दैवल तोपी मयूर पूजाची खांडावली कांबला हो, दैवल तोपी मयूर पूजाची खांडावली कांबला हो. देने माझी केली तवाली मग मी तेथून पलाली, देने माझी केली तवाली मग मी तेथून पलाली. पलत पलत घसरून पडले माझे दोन्ही गुलगे फुटले, पलता घसरून पडले माझे गुलगे फुटले. तिकून आले तालंग पाणी मला पोटाची धरले हो, आले तालंग पाणी मला पोटाची धरले. निवडून तिथे कुलपे चुक त्यानं देवाला दिले, निवडून तिथे कुलपे चुक त्यानं देवाला दिले. काय काय सांगू तुझे बाई, काय सांगू तुझे ग, काय काय सांगू तुझे बाई, काय सांगू तुझे, काय सांगू तुझे बाई, काय सांगू तुझे, काय सांगू तुझे बाई, काय सांगू तुझे. गोपाल कृष्ण भगवान की जय. गवळण धावतच आली. ही ज्ञानोबरायांची गवळण आहे महाराज. आणि ती थोडीशी तुतानी आहे. ती म्हणते काय थांगू तू ते बाई, काय थांगू तू ते. तुतानी आहे ना. दात होते जमुना पाण्या वाटेत भेटला थावला, त्याने माझी टिंगल टिंगल केली. याच्यात अगं मी पाण्यानं आणले होते ना, त्यातच तुझा काना भेटला, त्यानं माझं टिंगल केली, मी पटकन पडली. माझे दोन्ही गुडघे फुटले, मी नक्त भंबाल झाले. बघ सगळे नक्त भंबाल झाले, गुडघे फुटले, कोपण फुटले. असं सांग तुझ्याकडनं याला काही समजून. असं त्यांनी गोपी बोलू लागले. किती गारणे ऐकावेत महाराज, सगळ्यांचे गारणे होऊ लागले. अजून त्यांनी तिसरी धावत आले. ते म्हणे काय झालं? तिचा हात मोडला. बघ म्हणे माझा हात मोडला. हात कशाने मोडला? जाय म्हणे हॉस्पिटलमध्ये, त्याला प्लास्टर करून नये. म्हणजे का मोडला ती ऐक. म्हणले का बरं? तुझा कन्हैया रात्री त्याने आला, आमच्या गोठ्यातल्या सगळ्याच गाया सोडून दिल्या आणि गाढवं आणले कुंभारवाड्यातले सगळे, आणि गाढवं त्यांनी गोठ्यात नेऊन उभे केले. तुम्ही ऐकतात ना सर्वजण. गाढवाचा स्वभाव फार चांगला असतो महाराज. काही पण खात नाही गाढव, अजिबात खात नाही. कोणतं खराब पाणी पित नाही बरं गाढव, अजिबात नाही. त्याच्यासमोर तुम्ही खराब पाणी मांडा, विषारी पाणी पित नाही गाढव. आपण सगळ्या प्रकारचं पाणी पितो. माणूस सगळ्या प्रकारचं पाणी, सडलेलं सुद्धा पितो महाराज. पण गाढव प्यायचं नाही खराब पाणी. महत्वाचा विचार, त्याच्याकरताच गाढव सांगायचं असते. महत्वाचा विचार आहे.
असं गाढवं त्यांनी आणून बांधले आणि त्याच्या पायाला असं त्यांनी केलं, हा लगेच गाढव त्यांनी उभं राहिलं. त्याला असं वाटतं त्यांनी महाराज आपल्याला बांधून टाकलं. तेवढं तरी बरं, आपण त्याच्यापेक्षा चांगले, आपल्याला असं सुद्धा करावं लागत नाही. आपण तिथंच आहोत बऱ्याच वर्षापासून, आपल्याला बांधायची गरज नाही. बिगर बांधताच आपण जागेवर आहोत. संसाराला असे चिकटलो की आपल्या सगळ्यांच्या शेंड्याच उंबरेला बांधलेल्या आहेत महाराज. आपण जात नाही बाहेर संसाराला सोडून, अशी आपली अवस्था आहे. म्हणून त्यांनी गाढवा आणून बांधले आणि सकाळी धार काढण्याकरिता गेले. हा गाय म्हणून गाढवा खालीच बसले धार काढायला. हा म्हणून बादली त्यांनी ठेवली, गाढवानं पिछाडी मारली. पिछाडी मारल्याबरोबर एका लाथेत बादली आणि दुसऱ्या लाथेत मी. हा बघ माझा हात मोडला, काही समजून सांग म्हणे. अशा भरपूर त्यांनी खोड्या कन्हैयानं करायला सुरुवात केली. आता आई म्हणली, कान्हा तुझ्या खोड्या मला सहन होत नाहीत रे, किती त्यांनी खोड्या करायच्या, आता तू घरी राहू नकोस. मग उद्या जाई वना सवे घेऊन गोधाना, आता गोधानाला घेऊन वनाला जा. मग कन्हैया त्याने गोपाळांना गोमातेला घेऊन वनात जाण्याकरिता निघाला. फार अतिशय सुंदर असणारी छबी आपण सर्वांनी त्याने ऐकली. छोटी छोटी गैया, छोटे छोटे ग्वाल, छोटोसो मेरो मदन गोपाल, कारी कारी गैया, गोरे गोरे ग्वाल, श्यामवर्ण मेरो मदन गोपाल. असा कन्हैया वनाच्या दिशेने त्याने गेलेला आहे. वनात गेल्यानंतर सुद्धा अनेक प्रकारचे दैत्य आले, भगवंतानं मुक्तिपंथाला पाठवले. यानंतर त्यांनी महाराज भगवान अनेक प्रकारचे खेळ वृंदावनात खेळला. विटी दांडू, चेंडू, लगोरी, नाना परी सर्व खेळ त्यांनी खेळून झाले. सर्व गोपाळ त्यांनी दमले आणि दमून त्यांनी महाराज भगवंताला म्हणू लागले, देवा फार भूक लागले रे, आता काहीतरी खायला दे. मग देवाने त्यांनी महाराज खडकी सोडलेल्या मोठा आजीचा दहिकाला गोमटा खडकावर त्यांनी मोठा सोडल्या आणि दहिकाला करायचं ठरवलं. त्यानं त्यांनी महाराज पानांचं द्रोण तयार केलं. सर्वांचे शुदर एकत्र करून त्याचा काला केला. हातामध्ये काला त्यांनी घेऊन सर्वांच्या मध्ये उभा राहिला. सगळ्या गोपाळांना कमलाकार बसवलं, छोट्या छोट्यांना जवळ घेतलं. वेधून घ्यायचंय ना महाराज, तो का म्हणे छंदे. या सगळ्या लोकांना छंद लावला. एवढ्या खोड्या केल्या, एवढ्या चोऱ्या केल्या, कशाकरिता केल्या तर छंद लावण्याकरिताच केल्या. तसं या गोपाळांना सुद्धा त्यानं खेळून छंद लावला. स्वतःच्या हातानं प्रसाद देतोय, त्यांना सुद्धा छंद लावून वेधून घ्यायचंय म्हणूनच हे सर्व काय करतोय. सर्वांच्या मध्ये उभा आहे. छोट्या छोट्या गोपाळांना जवळ बसवलं, मोठ्या मोठ्यांना दूर बसवलं. छोटे मोठे म्हणजे काय, जे अनन्य भावानं शरण आले ते छोटे आहेत त्यांना जवळ घेतलं महाराज. ज्ञानाच्या अभिमानानं फुगलेले आहेत त्यांना जरा थोडंसं दूर बसवलं आणि गोल चक्राकार बसून त्यांनी स्वतःच्या हातानं काला भरवतोय. भागवतकार त्याचं वर्णन करून सांगतात. हरिम विभ्रदवेनुम जठरपटयो शृंगवेत्रे च कक्षेम वामे पानो मश्रुण कवलम तत्फलान्यंगुलेषु तिष्ठन् मध्ये स्वपरिस्वरधो हासयन् नर्वभिस्वै स्वर्गे लोके मिशति बभुजे यज्ञ भुग्बाल केली. गोपाल कृष्ण भगवान की जय. भगवंतानं काला केला. सगळे गोपाळ संतुष्ट आहेत महाराज. सर्वांना आनंद त्यांनी झाला. गोपाळ आनंद विभोर झाले. निळोबराय सांगतात, काला करीती संतजन सवे त्यांच्या नारायण वाटे आपुल्यानी जहास्ते भाग्याचा तो पावे येथे लाहीसीत लागे हाती दोष देखून त्या पळती निळा म्हणे क्षराचा बुंद लागता पावे ब्रह्मानंद. सर्व गोपाळांना ब्रह्मानंद प्राप्त झाला आणि आनंद विभोर असणारे गोपाळ भगवंताच्या अवतीभोवती उड्या मारू लागले. सर्व आनंदात त्यांनी मग्न झालेली आहेत. हा प्रसंग काल्याचा इथपर्यंतच सांगायचा असतो आणि तो आता आपण सांगून त्यांनी थांबणार आहोत. माझ्याकडे सांगण्यासारखं बरंच आहे, पण 10:15 वाजून गेलेले आहेत. पुढचा प्रवास त्यांनी म्हणतोय आता थांब, हेच त्यांनी करायचं आहे. म्हणून ते पुढे जाऊन कीर्तनच करायचं आहे, बाकीचं काही काम नाही. म्हणून अशा पद्धतीने थांबणं गरजेचंच आहे. म्हणून आता आपण या ठिकाणी थांबणार. तुम्हाला माहिती आहे, तुम्हाला सगळ्यांना अजून फार ऐकावंसं वाटतंय. तुम्हाला सर्वांना असं वाटतं अजून सांगत राहावं, तासभर सांगत राहिलं तरी तुम्ही सर्वजण ऐकाल, हे त्यांनी तुमच्या चेहऱ्यांवरून मला चांगल्यापैकी जाणवत आहे. पण आता आपण थांबलं पाहिजे. असो, म्हणून हा काल्याचा प्रसंग इथपर्यंत पाहिला. काला 3 प्रकारचा असतो. पहिला काला दही लाहीचा काला, दुसरा काला हरिनामाचा खिचडी काला आणि तिसरा काला जीवब्रह्म ऐक्य ज्ञानाचा काला. हा जो काला आहे त्या दहीहंडीमध्ये ठेवलेला तो दही लाहीचा काला आहे. त्याला फार महत्त्व आहे महाराज. हा दहीलाहीच्या काल्यातला एक शीत जरी आपल्याला प्राप्त झालं तरी त्या प्रसादानं आपल्या चित्तामध्ये दुसरा काला प्रगट होतो. त्याचं नाव आहे हरिनामाचा खिचडी काला. हा दहीलाहीचा काला खाल्ला की भगवंताचं नामचिंतन करण्याची त्यांनी वृत्ती निर्माण होते. दुसऱ्या काल्यात पदार्पण होतं हरिनामाचा खिचडी काला. आणि हरिनामाचा खिचडी काला जीवनात प्राप्त झाला की त्याच्याच माध्यमातून त्यांनी मला जीवब्रह्म ऐक्य ज्ञानाचा काला प्राप्त होतो. म्हणजे नामाच्या माध्यमातून ज्ञानाचा अधिकार होतो. 2 प्रकारच्या मुक्ती आहेत. एक आहे सद्योमुक्ती, शास्त्रात सांगितले, आणि दुसरे क्रममुक्ती. सद्योमुक्ती होते ज्ञानानं आणि क्रममुक्ती होत असते नामानं. नामचिंतन केल्यानं अंतकरण निर्मळ शुद्ध पवित्र होतं. ते ज्ञानाचं अधिकारी होतं. ते सर्वज्ञ असणाऱ्या ईश्वराला कळतं. तो ईश्वर गुरुरूपानं प्रगट होतो आणि प्रगट होऊन अशा पद्धतीनं गुरुरूपानं प्रगट होऊन तत्वबोध प्राप्त करून देतो आणि बोधानं त्यांनी मोक्षापर्यंत जाता येतं. म्हणून नाम अतिशय श्रेष्ठ आहे. म्हणून नामाच्या माध्यमातून ज्ञानापर्यंत जाणं जीवब्रह्म ऐक्य ज्ञानाचा तिसरा काला प्राप्त होतो आणि जीवन कर्तार्थ होतं. हा दहीलाहीचा काला खाल्ल्यानं स्थूल शरीर पुष्ट होतं.
हरिनामाचा खिचडी काला खाल्ल्याने सूक्ष्म शरीर संतुष्ट होतं आणि जीवब्रह्माक्य ज्ञानाचा काला खाल्ल्यानं कारण शरीर नष्ट होतं. ही त्यांनी दिव्य प्रक्रिया काल्याची आहे. म्हणून असा असणारा काला आपल्याला त्यांनी प्राप्त करून घ्यायचा आहे. काला दोघांमध्ये होत असतो महाराज, देव आणि भक्तांमध्ये. कीर्तनामध्ये देव उभाच असतो, फक्त भक्तांची गरज आहे. तुम्हाला आम्ही नाहीत का सर्वजण भक्त, आपण सगळे भक्तच आहोत. पण तिथं त्यांनी महाराज कोणते भक्त लागतात म्हणजे वैष्णव निका संभ्रम, निका वैष्णव लागतो. निका वैष्णव म्हणजे काय? अवघी देवावरी माया, ज्याचं सगळं प्रेम देवावर आहे त्याला वैष्णव म्हणतात. आणि त्याच्यात पुन्हा निका म्हणून ज्याचं सगळं प्रेम देवावर आहे तो खरा वैष्णव आहे महाराज. आता असं म्हटलं की आपले आपले पानं तपासून पाहायचे, आपलं किती प्रेम आहे देवावर, सगळं आहे का थोडंफार आहे. आता आपलं वाटले सुटलेलं प्रेम असतं महाराज, थोडं बायकोवर, थोडं पोरावर, थोडं घरावर, थोडं बँक बॅलन्सवर, थोडं सगळ्या दुनियादारीवर, सगळ्यांवर प्रेम करून उरलेलं प्रेम देवावर. हे त्याने महाराज आमच्याकडे म्हणतात एक कोल्हण 17 ठिकाणी गेलं, अशी त्याची अवस्था. म्हणजे त्याने सगळ्यांवर वाटून वाटून केलेलं प्रेम ते काय कामाचं. सर्व प्रेम ज्याचं देवावर आहे तो वैष्णव आहे, तो निका वैष्णव. आणि तो काल्याचा अधिकारी आहे, दुसरा कोणी काल्याचा अधिकारी नाही. म्हणून त्यांनी देव उभाच आहे म्हणून वैष्णवांना बोलावलं पाहिजे. तुम्हाला माहिती आहेत का कुठे आहे ते? मला माहिती आहे. कोण आहेत माहिती आहे का? मला माहिती आहे. बोलू त्यांना. हे ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली महाराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली. यथामत यथावकाश भगवंताची सेवा करण्याचा प्रयत्न केला. झालेली सेवा भगवंताच्या चरणी समर्पित करून याच ठिकाणी थांबूया. तास दीड तास बसून तुम्ही माझी बडबड ऐकून घेतलीत. तुम्हा सर्वांच्या अंतकरणापासून धन्यवाद. गुणवान मंडळींनी फार सुंदर साथ केली. तुम्हा सर्वांच्या अंतकरणापासून धन्यवाद. साऊंड सिस्टीम सहज आहे, मला चांगलं बोलता आलं, तुमच्या अंतकरणापासून धन्यवाद. पंचक्रोशीतून भाविक या ठिकाणी उपस्थित आहेत, श्रद्धेनं तुम्ही श्रवण करत आहात, तुमचे सगळ्यांच्या अंतकरणापासून धन्यवाद. महाराज मंडळी समोर बसून त्यांनी ऐकतायत. मस्तक माझा पायावरी या वारकरी संतांच्या सर्वांच्या चरणावर मस्तक ठेवतो आणि याच ठिकाणी थांबतो. बोलण्यासारखं जरी बरंच असतं तरी थांबणे अतिशय महत्त्वाचं आहे. तुम्हा जांभळीकरांच्या सानिध्यात त्यांनी भगवंताचं चिंतन करण्याचा योग जुळून आला. बापूजींच्या मुळे आला, सर्व त्यांच्या सहकाऱ्यांच्या मुळे आलं. सर्वांचे धन्यवाद आपण काल रात्रीच्या कथेमध्ये केलेले आहेत. म्हणून त्यांनी सर्वांच्या सानिध्यात भगवंताचं चिंतन घडलं. फार आनंद त्यांनी वाटतोय. या मंडपातून त्यांनी बाहेर जात असताना आता अंतकरणात थोड्या वेदना होतील, कारण हा सोहळा सोडून जायचं ना महाराज. वैष्णवा संगती सुख वाटे जीवा आणि अनेक मी देवा काही नेणे. गाये नाचे उडे आपुले छंदे आणि मनाच्या आनंदे आवडीने. गातो नाचतो उड्या मारतो स्वतःच्या छंदात त्यांनी मनाच्या आनंदे आवडीने. हे वैष्णवांच्या संगतीत त्यांनी घडू शकतं. म्हणून तुम्हा वैष्णवांच्या संगतीत भगवंताची मधुर कथा त्यांनी अशा पद्धतीनं करता आली. म्हणून त्यांनी आपल्या अंतकरणात त्यांनी ही कथा साठवली पाहिजे, तिचं स्मरण ठेवलं पाहिजे. तुम्हाला कधीतरी कथा त्यांनी श्रवण करायला मिळाली. आमच्याकरिता रोजच आहे महाराज ही कथा. रोज कीर्तनातून हेच त्यांनी सांगायचं आणि कीर्तन झालं की कथा कथेत सुद्धा हेच सांगायचं. आणि भरभरून त्यांनी आनंद जीवनाचा भगवंतानं आमच्यावर कृपा केली आणि म्हणून हा दिव्य आनंद आमच्या जीवनात प्राप्त होतोय. असाच आनंद त्यांनी सर्वांना जीवनामध्ये प्राप्त व्हावा अशी सदिच्छा या ठिकाणी व्यक्त करतो. बोलण्यासारखं बरंच असून सुद्धा या ठिकाणी थांबतो. यानंतर आता जय विठ्ठल होईल. त्यानंतर दहीहंडी त्यांनी फोडायची आहे. 2 काल्याचे अभंग होतील. मग ते अभंग झाल्यानंतर समारोपाचा अभंग होईल, नंतर आरती होईल आणि मग आपण आपलं स्थान सोडायचं. बरोबर? हे विठ्ठल जय जय विठ्ठल जय विठ्ठल जय जय विठ्ठल विठ्ठल जय जय विठ्ठल. सिंके लाविले दुरी होतो तिघांचे मी वरी मारे दोहीकडे मुख पसरोहीकडे. आवा हातीच्या धारा घ्यारे दोहींच्या कोपरा मारे दोहीकडे मुख पसरोहीकडे. तुका म्हणे तुका म्हणे खाली काहीतरी करा. खाली बसा, बाकीचे खाली बसा,
नक्की खाली बसा. हा खाली काहीतरी जरा खाली काहीतरी. अरे दोहीकडे मुख पसरोनीकडे आवा हाती त्या धारा घ्या रे दोही. घ्या विना काढून घ्या. विना बाजूला काढा. हरे दोहीकडे मुख विना लावून इकडं आणा. विना काढून घ्या. विना लावून इकडं आणा. विना बाबा हातोडी द्या. हातोडी द्या. हातोडी द्या. हातोडी विना बाजूला घ्या. विना इकडे घ्या. या ना इकडं विना. विनेकरांना इकडे घ्या. या आता घ्या. तुम्ही दोघं हातोडी घेऊन जा. फोडण्याकरिता काहीतरी घेऊन जा. ती टिपरी होती बाळाच्या हातात. हा, टिपरी घ्या घ्या थोडी. टिपरी द्या. हाती लोकाने कळवणे न दे का तुम्ही वारे दोहीकडे मुख पसरोनीकडे कंठी धरिला कृष्णमणी अवघाजनी प्रकाश आला वाटू एकमेका वैष्णवनिका संभ्रम वाकुरिया ब्रह्मादिका उत्तम लोका दाखवू आला वाटू एकमेका वैष्णवनिका तुका म्हणे भूमंडळी आम्ही बळी गाडी आला वाटू. खाली बसा सर्वांनी. बोलिलेले कुळे वेडे वाकोडे उत्तरे क्षमा पराध महाराज तुम्ही सिद्ध नाही विचारिला अधिकार मी आपुडा क्षमा